राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माथा मोठी चळाळी कारण्य सिंधू भवदुःखारी तुझविन शंभो मद कोण तारी दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळे कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरे कवाटे देवा प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला भंग जगद्गुरु जगदमान्य विश्ववंदनीय अध्यात्माचा कळस अध्यात्म म्हणजे फक्त धार्मिकता नाही मायबा अध्यात्म म्हणजे वरिष्ठांप्रतीचा आदरभाव अध्यात्म म्हणजे कनिष्ठांप्रतीचा करुणाभाव अध्यात्म म्हणजे वेद वाचण्या अगोदर समोरच्याच्या अंतकरणातील वेदना वाचता येणं अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत राहणं अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीतून घडलेल्या महापुरुषांच्या जीवनातून आपलं जीवन चरित्र घडवणं अध्यात्म म्हणजे फक्त पूजा अर्चना आणि प्रार्थना नाही तर त्याप्रमाणे आपली दिवसभरातील प्रत्येक कृती असणं एकंदरीतच अध्यात्म म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातातील प्रत्येक कार्य हे प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने करणं अशी कलियुगातील मानवाला मोक्षाकडे जाणारी साधी सरळ आणि सोपी वैवाट निर्माण करून देण्यासाठी ज्याने गाथा या प्रकरणातून 5वा वेद निर्माण केला तर जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणांचा बहुतेकांच्या पाठातील अनेक वेळा आपल्या समोर चिंतनाला आलेला अभंग माझ्या अल्पज्ञान आणि अल्पमतीनुसार चिंतन निरूपण सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल लक्षात घ्या महाराज या अभंगाच्या गुह्य चिंतनामध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्रस्तावना द्यायची ती अशी खऱ्या अर्थानं आज कुटुंबासाठीच नाही तर संबंध नातेवाईकांसाठी ही अमृत पर्वणी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण आईंचा अभिष्टचिंतन सोहळा तर अभिष्टचिंतन सोहळा का करावा पहिला प्रश्न लक्षात घ्या महाराज अभिष्टचिंतन सोहळा म्हणजे इष्ट माणसाला अनिष्ट माणसाची दृष्ट नजर लागू नये म्हणून आपल्या सगळ्यांच्या नामस्तुती चिंतनातून केले जातं जे चिंतन ते म्हणजे अभिष्टचिंतन विठ्ठल लक्षात घ्या महाराज खऱ्या अर्थानं श्रीमती असराबाई गंगाराम दांगडे
खऱ्या अर्थानं आईंचं अभिष्टंचन सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी कुटुंबाच्या प्रेमातून येण्याचा योग आला. आईने दिलेल्या संस्कारांचा वसा आणि वारसा असा आहे. म्हणून तर खऱ्या अर्थानं त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा एवढा दिमागदार पद्धतीने होतो आहे. त्यासाठी खऱ्या अर्थानं त्यांनी दिलेल्या संस्कारांचा वसा आणि वारसा ज्यांच्या अंतकरणामध्ये यथार्थ रुजलेला आहे आणि हा समाजासाठी खऱ्या अर्थानं समाजसेवेच्या माध्यमातून तो पुढे येत आहे. ते आदरणीय खऱ्या अर्थानं आईंचे चिरंजीव श्री चंद्रभान दादा गंगाराम दांगडे, प्रगतिशील शेतकरी. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं आईंच्या कन्या जनाबाई आई दरेकर, त्याचप्रमाणे सौ इंदुबाई बोरकर, त्याचप्रमाणे सौ मंदाताई शेळके, त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं त्यांचे चिरंजीव श्री मोहनदादा गंगाराम दांगडे माजी सैनिक, त्याचप्रमाणे श्री उमराव दादा खऱ्या अर्थानं आदर्श शेतकरी, श्री दौलतदादा आदर्श शेतकरी, त्याचप्रमाणे श्री धनराज दादा नोकरीच्या निमित्ताने इंजिनिअरिंग म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्या व्यवसायामध्ये आपल्या नोकरीमध्ये यथार्थ ज्ञानदानाचं कार्य ते यथार्थपणे करत आहेत. त्याचप्रमाणे श्री संतोषदादा खऱ्या अर्थानं नामांकित कंपनीत प्रोडक्शन मॅनेजर म्हणून रुजू आहेत. आणि त्याचप्रमाणे आईंचे पुतणे श्री अप्पासाहेब, त्याचप्रमाणे बंधू रामदादा असतील, लक्ष्मणदादा असतील, हरिभाऊदादा असतील, त्याचप्रमाणे बहिणी वैकुंठवासी भीमाबाई आई असतील, वैकुंठवासी उमाबाई आई असतील, त्याचप्रमाणे श्रीमती केशरबाई आई असतील आणि सौ सरस्वती ताई असतील. एक भरलेला परिवार. आणि या परिवारामध्ये आनंदाचा आज उधाण येण्याचं कारण असं आहे की आईंचा अभिष्टचिंतन सोहळा आहे. आणि त्या निमित्तानं खऱ्या अर्थानं या नामयज्ञ सोहळ्याला ज्यांच्यामुळे साक्षात पंढरी स्वरूप प्राप्त झालेलं आहे ती महाराष्ट्रातली सगळी कोहिनूर रत्न आपण सर्वांच्या चरणावर या ठिकाणी नम्रतापूर्वक दंडवत अर्पण करतो. एकदा जोरदार कडवून टाळ्या या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे आपण सगळे जरी 2 तास या ठिकाणी असू तरी जाताना पुण्याची पिशवी ज्यांच्या अधिकची भरली जाणार आहे त्या आदरणीय आमचे विनेकरी बाबा आपल्याही चरणावर या ठिकाणी नम्रतापूर्वक दंडवत अर्पित करतो. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळं खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर ही साधना सोपी नाही महाराज. कारण थोडी थंडी वाढली तर आपण डबल ब्लँकेट घेऊन झोपतो, पण पहाटेच्या 3 वाजता इंद्रायणीच्या घाटावर कडार्थ थंडीमध्ये स्वतःच्या घामाचे थेंब त्या शाईपुडीत मिसळलेत. म्हणून ही साधना आहे बाबा आपल्या दोघांच्याही चरणावर या ठिकाणी नम्रतापूर्वक दंडवत अर्पित करतो. त्याचप्रमाणे माझ्या जनाई मुक्ताईचा वारसा सांगणाऱ्या आमच्या 3ही ताई त्यांच्या मातापित्यांसाठी आणि गुरुजनांसाठी एकदा जोरदार कडावून टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाचा मूळ खांब ज्यांच्यामुळे अभेद्य आहे आमच्या समस्त टाळ महर्षी, या समस्त टाळ महर्षींच्या चरणावरती या ठिकाणी दंडवत अर्पित करताना एकदा जोरदार कडावून टाळ्या त्यांच्यासाठी ही झाल्या पाहिजेत महाराज. त्याचप्रमाणे एकदा जोरदार टाळ्या सगळ्या श्रोतागणांसाठी झाल्या पाहिजेत, नातेवाईकांसाठी झाल्या पाहिजेत. कारण पाहिला गेलं तर आज आईंचा अभिष्टचिंतन सोहळा हा फक्त सोहळा नाही तर तुमच्या माझ्या प्रत्येकासाठी हा प्रेरणेचा सोहळा आहे. कारण आजूबाजूला जर वास्तवामध्ये आम्ही नजर टाकली तर आजूबाजूला आम्ही नजर टाकल्यानंतर आमच्या डोळ्यासमोर वृद्धाश्रमांची संख्या आज वेगानं वाढताना दिसते. पण आईने दिलेल्या संस्कारांचा वसा वारसा आपली मुलं असतील किंवा नातवंड असतील यथार्थपणे पुढे जातो आहे. म्हणून तर खऱ्या अर्थानं आईंचा एवढा सुंदर दिमागदार पद्धतीने अभिष्टचिंतन सोहळा होतो आहे. म्हणून त्यांच्या चिरंजीवांसाठी विशेष तत्वानं ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या सासूमध्ये आपल्या आईचं प्रतिबिंब पाहिलं आहे त्या सगळ्या आईंच्या सुनबाईंसाठी आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या आईमध्येच पंढरीची रुक्मिणी पाहिली आजीमध्ये ती सगळ्या नातवंडांसाठी एकदा जोरदार कडावून टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण लक्षात घ्या महाराज ब्रह्मांडाच्या पाठीवरती आम्हाला खऱ्या अर्थानं 4 माता सांगण्यात आलेल्या आहे. पहिली माता म्हणजे गोमाता आहे, दुसरी माता म्हणजे भूमाता आहे, आपल्या वारकऱ्यांची तिसरी माता जी खऱ्या अर्थानं आळंदीमध्ये आहे महावैष्णवमाऊली ज्ञानोबाराय आणि या सृष्टीच्या पाठीवर जिच्यामुळं आम्ही ह्या जगात आलो ती म्हणजे आमची जन्मदाती माता आहे. कारण लक्षात घ्या गोठ्यामध्ये असणारी गाय ही आमची माता आहे. कारण ती गोमाता खऱ्या अर्थानं स्वतःच्या लेकरांना एक वेळ उपाशी ठेवेल पण आपल्या लेकरांना कधी उपाशी ठेवत नाही आणि तिचा आशीर्वाद मिळाला 33 कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. दुसरी म्हणजे भूमाता आहे. कोरोनाच्या काळात भूमातेचं महत्त्व खऱ्या अर्थानं विशद झालेलं आहे. कारण काळ्या आईने आम्हाला दिलेली मायेची सावली अशी होती की कोरोनात एकीकडे समाज उद्ध्वस्त होत असतानाही माझा बळीराजा मात्र काळ्या आईच्या आशीर्वादानं परिपूर्ण होता. ती म्हणजे या सृष्टीच्या पाठीवरची आमची दुसरी माता म्हणजे भूमाता आहे. तिसरी म्हणजे आपल्या वारकऱ्यांची माता जी आळंदीमध्ये आहे ती म्हणजे महावैष्णवमाऊली ज्ञानोबाराय आहेत. आता खऱ्या अर्थानं प्रश्न काही मंडळी असाही निर्माण करतील महाराज ज्ञानोबारांना माऊली का म्हटलं जातं. लक्षात घ्या महाराज याचं यथार्थ कारण असं आहे माझ्या ज्ञानोबारांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली तीच मुळात आईच्या आतड्यानं लिहिली. मग आईचं आतडं असतं कसं अगदी 2 प्रसंग सांगतो म्हणजे समजणं सोपं होईल. आता 3 महिन्या पाटण जर म्हटलं
तर आपण खऱ्या अर्थानं गुगलच्या नकाशावरती पाहिलं तरी महाराज पाटण म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील सर्वाधिक कुपोषित प्रदेश आहे आणि त्याच ठिकाणी संध्याकाळी मागणीचं कीर्तन होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी काला होता म्हणून एका मित्राकडे थांबलो. संध्याकाळी खऱ्या अर्थानं कीर्तन झाल्यानंतर थांबलो होतो. सकाळी कार्यक्रमाला निघायचं मी त्याला म्हटलं मी निघतो. त्यानं सांगितलं महाराज फक्त तुमचा अर्धा तासांचा वेळ मला हवा आहे. म्हटलं ठीक आहे आणि मग मी त्याच्याबरोबर निघालो. तोच मित्र खऱ्या अर्थानं पाटणमध्ये अनाथ नावाचा बालकाश्रम चालवतो. पाहता पाहता आम्ही एका तांड्यावरती गेलो. डोंगरवाजा भाग होता. पाटसपासून खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर साधारणपणे 8 किलोमीटर अंतरावरती त्या टेकडीवरती दोघंही आम्ही चालत गेलो. पाहता पाहता एका घराच्या समोर गेला. मीही त्याच्या मागेच होतो. घराच्या अंगणामध्ये एक 6 वर्षाचं लेकरू खेळत होतं. आम्ही त्या घरात प्रवेश केला. आतमध्ये पाहिलं तर आई चुलीवर स्वयंपाक करत होती आणि बाजूला मात्र एक 10 वर्षाचं लेकरू अंथरुणावर झोपलेलं होतं. मी बराच वेळ त्या लेकराकडे न्याहाळून पाहिलं आणि मला जाणीव झाली कुपोषणामुळे ते लेकरू अपंग झालेलं आहे. ते कधी चालू आणि बोलू शकत नाही. माझ्या मित्रानं त्या आईंना संपूर्ण संस्थेची माहिती दिली आणि सांगितलं आई तुमचा हा 10 वर्षाचा मुलगा आहे ना हा कुपोषणामुळे अपंग झाला आहे. हा कधी चालू शकत नाही कधी बोलू शकत नाही. तुम्ही त्याला आमच्या संस्थेमध्ये पाठवा. इथून पुढच्या काळात या लेकराचा आम्ही सांभाळ करू. आईनं शांतपणे आम्हा दोघांकडे पाहिलं आणि बाहेर खेळणाऱ्या 6 वर्षाच्या लेकराला हाक मारली. लेकरू धावत धावत आईच्या जवळ आलं. आईच्या डोळ्यातून अश्रूंचा महापूर आला. त्या माऊलीनं आपल्या लेकराच्या गालाचा मुका घेतला आणि आम्हा दोघांकडेही पाहत सांगितलं साहेब तुम्हाला घेऊन जर न्यायचं असेल ना घेऊनच जायचं असेल ना तर माझं हे 10 वर्षाचं नाही हे 6 वर्षाचं लेकरू घेऊन जा. बघा त्या अंगानं धष्टपुष्ट आहे. बघा जगाच्या बाजारात ते कसं बी टिकल बघा पण हे 10 वर्षाचं लेकरू आहे ना हे कुपोषणामुळे अपंग झालंय हो. हे चालू शकत नाही हा बोलू शकत नाही. तुम्ही त्याचा 3 महिने सांभाळ कराल. तुम्ही ते 3 महिने त्याची शिशू काढाल पण 4थ्या महिन्यात माझ्या लेकराला मात्र तुम्ही कंटाळून जाल. या लेकराचा सांभाळ फक्त ही आईच करू शकते. हे एका आईचं हृदय असतं जे चांगल्यालाही जवळ करतं आणि वांगल्यालाही जवळ करतं. याही पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर 2017 डिसेंबर 12 डिसेंबर 2017ला लोकमतमध्ये एक लेख छापून आला होता. तुमच्यापैकी अनेकांच्या वाचनात कदाचित तो आला असेल महाराज. खऱ्या अर्थानं हेमलकसा टेकडी हेमलकसा हे नाव ऐकलं तरी आमच्या डोळ्यांसमोर बाबा आमटे उभे राहतात आणि बाबा आमटेंचे चिरंजीव डॉक्टर प्रकाश आमटेंनी लोकमतमध्ये हा लेख लिहिला होता आणि ते असं म्हणतात कारण आता इथं वयस्कर पिढी बसलेली आहे आणि बाबा तुमच्या तारुण्याचा जर काळ पाहिला त्यावेळी पटकी या आजाराचा उत्तरार्ध होता. आता पटकी हा आजार आपल्याकडे पाहायला मिळत नाही पण आजही महाराष्ट्रामध्ये असे काही आदिवासी तांड्या आहेत ज्या ठिकाणी आजही आजार आपल्याला पाहायला मिळतात आणि असाच एक प्रदेश म्हणजे हेमलकसा टेकडी. आता हेमलकसा टेकडी म्हटलं तरी आपल्याला खऱ्या अर्थानं बाबा आमटेंच्या आश्रमाची आठवण येते. त्या ठिकाणी जवळजवळ 27 मैलाचा जो प्रदेश आहे त्यातला 8 मैलाचा जंगलाचा प्रदेश असा आहे ज्या ठिकाणी आजही कोणतंही वाहन जाऊ शकत नाही. आणि पाहता पाहता प्रकाश आमटे असं लिहितात की डिसेंबर महिन्यामध्ये पटकीच्या आजारानं खऱ्या अर्थानं पाहता पाहता हेमलकसा टेकडीला वेढलं गेलं. एक सर्वसामान्य कुटुंब होतं. नवरा बायको आणि त्यांची 2 लेकरं. एक लेकरू 2 वर्षांचं तर दुसरं 4 वर्षांचं. पाहता पाहता कुटुंबातल्या कर्त्या पुरुषाला पटकीनं ग्रासलं. पाहता पाहता तापाचा उच्चांक साधला गेला आणि जसा तापाचा उच्चांक साधला गेला ती व्यक्ती गतप्राण झाली. माऊलीनं हंबरडा फोडला. आपल्या 2 लेकरांना जवळ घेतलं आणि टाहो फोडून रडू लागली. ती माऊली म्हणत होती माझ्या जगण्याचा आधार गेला कपाळाचं कुंकू गेलं आता जगावं कशासाठी. त्या माऊलीनं आर्त टाहो फोडला पण त्याच वेळी कुशीत घेतलेल्या 2 लेकरांचा स्पर्श त्या माऊलीला झाला आणि त्या माऊलीला कळून चुकलं की आपल्या 2 लेकरांनाही पटकीनं ग्रासलंय. आपली लेकं तापानं फणफणली आहेत. तिनं आपल्या भाऊबंधांना सांगितलं माझ्या नवऱ्याच्या अंत्यविधी उरकून घ्या आणि 2 लेकरांना घेऊन ती जीवाच्या आकांतानं डॉक्टर प्रकाश आमटेंच्या दवाखान्याकडे धावत निघाली. अरे 4 मैलाचा प्रवास पार झाला पण त्याच वेळी तिला जाणीव झाली की आपली उजवी कूच जड झाली आहे. त्या माऊलीनं डोकून पाहिलं 2 वर्षाच्या लेकरानं मान टाकली होती. लेकरू संपलं होतं. त्या आईने एका झाडाच्या बुंद्याखाली आपलं ते 2 वर्षाचं लेकरू ठेवलं. बाजूचा पालोपचोळा त्या लेकराच्या अंगावर उचलून टाकला आणि राहिलेल्या एकलत्या एका लेकराला घेऊन ती माऊली मात्र जीवाच्या आकांताने डॉक्टर प्रकाश आमटेंच्या दवाखान्यात गेली. डॉक्टर प्रकाश आमटे असं म्हणतात की ज्यावेळेस त्या आईकडे माझी नजर गेली माझ्या पायाखालची वाळू सरकली होती कारण जणू काही त्या आईच्या डोळ्यातल्या अश्रूंची धार थांबवून आता रक्ताची धार लागावी असे त्या माऊलीचे डोळे लालबुंद झाले होते. डॉक्टरांनी त्या माऊलीला विचारलं काय झालं आई आणि माऊलीनं सांगितलं डॉक्टर साहेब माझं लेकरू माझ्या जगण्याचा आधार
महाराज, माझा लेकरू हा माझा श्वास आहे, त्याला तुम्ही जगवावं ही माझी अपेक्षा आहे. डॉक्टर प्रकाश आमटेंनी सांगितलं, आई काळजी करू नका, तुमच्या लेकराला काही होणार नाही, पण पुढचा 1 तास महत्त्वाचा आहे. पुढचे 1 तास मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही. आणि डॉक्टर प्रकाश आमटेंनी ते लेकरू आतमध्ये ओपीडीत नेलं. 1 तासांचा वेळ निघून गेला. डॉक्टर प्रकाश आमटे बाहेर आले आणि त्यांनी सांगितलं, आई आता काळजी करायचं कुठलंही कारण नाही, तुमचं लेकरू आता अत्यंत व्यवस्थित आहे. एवढे शब्द ऐकले आणि त्या माऊलीनं हात जोडून डॉक्टर साहेबांना सांगितले, डॉक्टर साहेब आता मला 1 तासांचा वेळ देता का हो? 1 तासात अशी माघारी जाते आणि पुन्हा तात्काळ माघारी येते. डॉक्टर प्रकाश आमटे लोकमतमध्ये असं म्हणतात, मी डोक्याला हात लावून त्या आईला विचारलं, आई आहेस का कोण आहेस? अगं 1 तासापूर्वी तुला माहीत नव्हतं तुझं लेकरू जगेल की मरेल, आणि आता तू असं म्हणतेय का मी जरा जाऊन येते, काय कारण? त्या आईनं दिलेलं उत्तर होतं, डॉक्टर साहेब माझं लेकरू तुमच्या टेबलवर आहे, याला तुम्ही जगवणार याची मला नितांत खात्री आहे, पण अवघ्या 2 वर्षाचं एक लेकरू या जंगलाच्या आडमार्गात 4 मैल मागे माझं मरून पडलंय हो. मी जर वेळेत गेले नाही तर जंगलातले लांडगे कोल्हे कुत्रे माझ्या लेकराला फाडून खातील. अशी माघारी जाते, एक छोटासा खड्डा घेते, माझ्या लेकराला पुरून पुन्हा माघारी येते. हे एका आईचं हृदय असतं. लक्षात घ्या महाराज, जगाच्या पाठीवर प्रत्येक नात्यामध्ये स्वार्थ आहे, पण जिथं आई हा शब्द येतो ते स्वार्थ नावाचा भाव राहू शकत नाही. कारण ममत्वाचा या सृष्टीच्या पाठीवरचा सर्वोच्च कळस, या ब्रह्मांडाचा सर्वोच्च कळस म्हणजे खऱ्या अर्थानं आई आहे. मग आईचं हृदयच असं असतं जे चांगल्यालाही जवळ करतं आणि वांगल्यालाही जवळ करतं. प्रश्न असा निर्माण केला होता की महावैष्णव माऊली ज्ञानोबारांना आपण माऊली म्हणतो, याचं कारणच असं आहे, ज्ञानोबारांनी सुद्धा महाराज जे ज्ञानी होते त्यांना जवळ तर घेतलं, पण जे अज्ञानी पामर विसोबा खेत्रांसारखे होते त्यांनाही खऱ्या अर्थानं ज्ञानाचा प्रकाश देऊन सन्मार्गाच्या मार्गावर आणलं. म्हणून तर ज्ञानोबाराय या जगाची माऊली झाले. खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर आता खऱ्या अर्थानं 3री आई म्हणून तर आम्हा वारकऱ्यांची महावैष्णव माऊली ज्ञानोबाराय आहेत. आणि 4थी आई जी खऱ्या अर्थानं या ब्रह्मांडामध्ये तुमचा माझा पहिला श्वास जिच्यामुळं आहे आणि जी साक्षात ब्रह्मांडामध्ये भगवंताचं रूप आहे ती म्हणजे आपली जन्मदाती माता. आज खऱ्या अर्थानं आईंच्या 6 चिरंजीवांनी या ठिकाणी हा आयोजित केलेला सोहळा आज खऱ्या अर्थानं ज्यावेळेस सृष्टीच्या पाठीवरती भगवंत स्वरूप आईच्या अंतकरणामधून हा मायेचा ओलावा आज वाहत असेल ना, तो शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. कारण आईंचा आशीर्वाद मिळाला तर लक्षात घ्या महाराज, या जगाच्या पाठीवरती कोणताही विकार आणि कोणताही तो खऱ्या अर्थानं पाहायला गेला तर दोष तुमच्या जीवनामध्ये येऊ शकत नाही. ज्या घरामध्ये आई आहे त्या घराला वास्तुदोष कधी लागत नाही. ज्या घरामध्ये आई आहे ते घर मंदिरापेक्षा वेगळं नाही. ज्या घरामध्ये आई आहे ते संस्कारांसाठी कोणत्याही विद्यापीठात जाण्याची गरज नाही. कारण संस्कार, संस्कृती, माये, ममत्वाचं खऱ्या अर्थानं दालन म्हणजे आपली आई असते. म्हणून तर खऱ्या अर्थानं तुमचं माझं सोडून द्यावं, पण ज्या भगवान परमात्म्यानं हे ब्रह्मांड निर्माण केलं त्या भगवान परमात्म्याला सुद्धा या मृत्यूलोकात अवतार घेताना आईच्या गर्भातून जन्म घेण्याचा मोह आवरता आला नाही. म्हणून तर आजही प्रभू रामचंद्रांना आम्ही कौसल्येचा राम म्हणतो, तर भगवान श्रीकृष्णांना आम्ही देवकीनंदन यशोदेचा काना म्हणतो. आम्ही खऱ्या अर्थानं जगाची माऊली झालेल्या माझ्या ज्ञानोबारांना रुक्मिणीचा ज्ञाना म्हणतो, तर लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवरायांना आम्ही जिजाऊ कुमार असं म्हणतो. मग असं मातेचं श्रेष्ठत्व काय आहे लक्षात घ्या महाराज. मराठी व्याकरण भाषेमध्ये खऱ्या अर्थानं अनेक कवींनी आपलं कवित्व फुलवलेलं आहे, पण जगाच्या पाठीवर एकही कवी आजपर्यंत असा जन्मालाच आला नाही जो खऱ्या अर्थानं आई आणि वडील, कारण जे ना पाहे रवी ते पाहे कवी, म्हणजे जे सूर्यही पाहू शकत नाही ते पाहण्याची दिव्य दृष्टी अमृत
मृत्यूलोकात ज्या कवीला प्राप्त झाली तो कवीही आजपर्यंत आई या शब्दापुढे पूर्ण विराम देऊ शकला नाही. मग खऱ्या अर्थानं मला सांगा, यापेक्षा आईचं महत्त्व वेगळं काय वर्णन करावं. तरीही आज आईंच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं जिला खऱ्या अर्थानं आधी आणि अंत नाही अशा मातेच्या प्रेमाचा खऱ्या अर्थानं आपण काही ना काहीतरी उपमा देण्याचा प्रयत्न तर करून पाहूया. मग आईला काय उपमा द्यावी बरं? मला वाटतं आईला खऱ्या अर्थानं समुद्राची उपमा दिली पाहिजे. कारण समुद्र आणि तुमच्या माझ्या घरातल्या आईमध्ये एक साम्य आहे महाराज. समुद्र गटारीचं नाल्याचं घाण पाणी असू द्या किंवा गंगेचं पवित्र असं निर्मल जल असू द्या, समुद्र दोन्ही पाणी आपल्या अंतःकरणामध्ये साठवून घेतो. त्याप्रमाणे आईला मुलगा चांगला असू द्या अथवा वांगला असू द्या, ज्ञानी असू द्या अथवा अज्ञानी असू द्या, पण आईही त्याला आपल्या मायेच्या पंखाखाली घेत असते. मग आईला खऱ्या अर्थानं आपण समुद्राची उपमा दिली पाहिजे. पण क्षणभर विचार केला आणि जाणवलं आईला समुद्राची उपमा देताच येणार नाही. कारण समुद्रानं गंगेचं निर्मल जलही आपल्या अंतःकरणात साठवलं, तसं गटारीचं नाल्याचं घाणपाणीही आपल्या अंतःकरणात साठवलं. पण लक्षात घ्या महाराज, साठवलेलं सगळंच पाणी समुद्रानं पुढच्या काही मिनिटात मात्र खारट करून टाकलं. या उलट तुमच्या माझ्या आईनं अमृताहूनही गोड दूध तुम्हाला मला दिलं. महाराज, जिथं साक्षात ब्रह्मांडाचा धनी आईच्या ऋणातून उतराई होऊ शकला नाही, तुमच्या माझ्यासारखा जीव तो काय आहे. मग आईला समुद्राची उपमा देताच येणार नाही. कारण समुद्रानं गंगेचं निर्मल जलही आणि गटारीचं नाल्याचं घाणपाणीही अंतःकरणात साठवलं. पण लक्षात ठेवा महाराज, साठवलेलं सगळंच पाणी समुद्रानं खारट करून टाकलंय. याउलट तुमच्या माझ्या आईनं अमृताहूनही गोड दूध तुम्हाला मला पाजलंय. कळून चुकलं, आई समुद्रापेक्षा श्रेष्ठ आहे. मग महाराज, आईला सूर्याची उपमा दिली तर? कारण सूर्य आणि तुमच्या माझ्या घरातल्या आईमध्ये सुद्धा एक साम्य आहे महाराज. जगात जेव्हा अंधकार दाटलेला असतो तेव्हा जगाला प्रकाशमान करण्याचं काम सूर्य करत असतो. आणि तुमच्या माझ्या जीवनात जिला ज्ञानाचा प्रकाश देऊन आपल्याला परिपूर्ण केलं आहे ते म्हणजे आपली आई आहे. मग आईला सूर्याची उपमा दिली पाहिजे. पण क्षणभर विचार केला आणि जाणवलं की अजून खऱ्या अर्थानं 10:30ही वाजले नाहीत. पण आज सूर्य सकाळच्या खऱ्या अर्थानं आभाळानंतर आता एवढा तापू लागलाय, एवढा तापलाय की खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर बाहेर मगाशी उभा असणारा प्रत्येकजण आता सावलीच्या अपेक्षेने मांडवात येऊन बसू लागलाय. पण आपली आई तर घरात 100 वर्षांची झाली आहे, पण आकारण आजपर्यंत आपल्या लेकरांवर चुकूनही कधी तापलीच नाही. कळून चुकलं, आई सूर्यापेक्षा श्रेष्ठ आहे. मग महाराज, आईला उपमा देताच येणार नाही का? हो महाराज, आईला उपमा देताच येणार नाही. कारण उपमा या शब्दात मा शब्द आहे. जिच्याशिवाय जीवात मा पूर्ण होऊ शकत नाही, जिच्याशिवाय महात मा पूर्ण होऊ शकत नाही, नव्हे जिच्याशिवाय परमात मा सुद्धा पूर्ण होऊ शकत नाही, ती म्हणजे आपली आई आहे. म्हणून तर संत परंपरेनंही आणि साक्षात भगवान परमात्म्यानंही स्वतः श्रेष्ठ दर्जा या मृत्यूलोकात आपल्या मातेला बहाल केलाय. म्हणून तर महावैष्णवमौली ज्ञानोबाराय सांगतात, सकल तीर्थाचे धुरे जी एक माता पितरे तया सेवेशी कीर्षेरे लोन कीजे. तर माझे तुकोबराय सांगतात, माय बाप केवळ काशी ते नेन जावे तीर्थासी. म्हणजे आमच्या संत परंपरेनं भगवंत श्रेष्ठ दर्जा या मृत्यूलोकात आपल्या मातेला बहाल केलाय. नव्हे तर जेव्हा गणरायांना ब्रह्मांडाला प्रदक्षिणा पूर्ण करायची होती तेव्हा गणरायांनी ब्रह्मांडाला प्रदक्षिणा पूर्ण न करता आपल्या मात्या पित्यांभोवती म्हणजे भोलेनाथ आणि माता पार्वती भोवती प्रदक्षिणा पूर्ण केली आणि सकळ ब्रह्मांडाला संदेश दिला, या सृष्टीमध्ये परब्रह्म जर कोण असेल ते म्हणजे आपले माता पिता आहे.
वारकरी संप्रदाय कळत असणारे जगद्गुरु तुकोबराय सांगतात, तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. म्हणजे संत परंपरेनंही आणि साक्षात भगवान परमात्म्यानंही स्वतः श्रेष्ठ दर्जा या मृत्यूलोकात आपल्या मातापित्यांना बहाल केलाय. मग बसलेले जाणकार मंडळी कदाचित एक प्रश्न असाही निर्माण करतील, महाराज तुम्ही ज्या व्यासपीठावर उभे आहात या व्यासपीठावरून जर तुम्ही भगवान परमात्म्या श्रेष्ठ दर्जा आपल्या घरातील आईला बहाल करत असाल तर याचा काही दृष्टांत आहे का, याचा काही सिद्धांत आहे का? कारण अध्यात्मशास्त्र हे सिद्धांतावर आधारभूत आहे. नक्कीच आहे. कारण लक्षात घ्या महाराज, आपल्या आईनं या मृत्यूलोकात तुमच्या माझ्यावर जे उपकार केलेत ना, साक्षात भगवान परमात्मा ही या मृत्यूलोकात ते उपकार तुमच्या माझ्यावर करू शकत नाही. म्हणून तर संत परंपरेनंही आणि साक्षात भगवान परमात्म्यानंही खऱ्या अर्थानं सर्वश्रेष्ठतम दर्जा आपल्या मातेला बहाल केला. महाराज या सृष्टीच्या पाठीवरच काय पण ब्रह्मांडामध्ये श्रेष्ठत्वाचा दर्जा या मृत्यूलोकामध्ये कलियुगामध्ये संत आणि भगवान परमात्म्यानंही आपल्या मातेला बहाल केलाय. याचं कारण असं आहे, तुमच्या माझ्या आईनं या मृत्यूलोकामध्ये तुमच्या माझ्यावर जे 5 उपकार केलेत ना, साक्षात भगवान परमात्माही या मृत्यूलोकात तुमच्या माझ्यावर ते करू शकत नाही. म्हणून तर संत परंपरेनंही आणि भगवान परमात्म्यानंही स्वतः श्रेष्ठ दर्जा आपल्या मातेला बहाल केलाय. मग आपल्या आईनं आपल्यावर असे कोणते उपकार केलेत? आईनं केलेलं पहिलं दान सांगतो. आता खऱ्या अर्थानं जर हा आपला परिसर पाहिला तर हा वेगानं विकसित होणारा भाग आहे आणि पाण्याची सुविधा चांगल्या प्रमाणे असल्यामुळं नाही म्हटलं तरी आपल्या गावातही आता 20% बाहेरची लोक कामाच्या नोकरीच्या निमित्तानं वास्तव्याला आलेली आहे. अशीच एक बाहेरची व्यक्ती कामाच्या निमित्ताने या भागात आली. त्याला चांगलं काम, चांगली नोकरी मिळाली होती, पण 2 दिवस तो मात्र खऱ्या अर्थानं वेड्यासारखा फिरत होता. पण त्याला या भागात या परिसरात भाड्यानं राहिला घर मात्र कुठंच मिळत नव्हतं. शेवटी त्या ओढ्याच्या कडेला तो बसलेला असताना कोणीतरी त्याला सांगितलं, दादा अहो चिंताक्रांत दिसताय, काहीतरी टेन्शनमध्ये दिसताय. त्यानं सांगितलं, दादा अहो मला इथं चांगलं काम मिळालं हो, चांगली नोकरी मिळाली हो, पण 2 दिवस झाले मी या परिसरामध्ये वेड्यासारखा फिरतोय, पण मला भाड्यानं राहिला घर मात्र कुठंच मिळत नाही हो. आणि शेवटी त्यानं सांगितलं, दादा अहो खऱ्या अर्थानं मला भाड्यानं घरच हवंय ना, तर इथून तुम्ही जर सरळ पुढे गेलात तर अशी वस्ती आहे, त्या वस्तीवर अशी एक व्यक्ती आहे, त्यांच्याकडे 1 खोली भाड्यानं द्यायला आहे असं काल मला दूध डेअरीवर सकाळी कळालं होतं. तुम्ही जाऊन चौकशी तर करून या, जर खोली खाली असेल तुम्हाला मिळून जाईल. एवढे शब्द ऐकले आणि दुसऱ्या दिवशी ती व्यक्ती सकाळी तुमच्या घरी आली. त्यानं तुमच्या दरवाजाची कडी वाजवली, तुम्ही दरवाजा उघडला आणि त्यानं तुम्हाला हात जोडून सांगितलं, दादा मला इथं चांगलं काम मिळालं हो,
मला चांगली नोकरी मिळाली हो, पण 2 दिवस झाले मी वेड्यासारखा फिरतोय, पण मला भाड्यानं राहिला घर मात्र कुठंच मिळत नाही हो. तुमच्याकडे 1 खोली भाड्यानं द्यायला आहे असं मला काल ओढ्याजवळ कळालं होतं. तुमची खोली मला भाड्यानं मिळेल का? एवढे शब्द ऐकले आणि कॉलर ताट करून तुम्ही त्याला सांगितलं, दादा 50,000 रुपये डिपॉझिट आणि 4,000 रुपये महिन्याचं भाडं मला देणार असाल तरच माझी खोली मी तुम्हाला भाड्यानं देईल, अन्यथा कदापिही देणार नाही. त्यांना हात जोडून सांगितलं, दादा अहो परतीचं आहे तर 40,000 डिपॉझिट द्यायला मी तयार आहे, पण या भागामध्ये 2,000पर्यंत भाडं आहे. मी तुम्हाला महिन्याचं 2,000 रुपये भाडं देतो, पण तुमची खोली मला भाड्यानं द्या. पाहता बा तुमचा व्यवहार ठरला आणि दुसऱ्याच दिवशी तो व्यक्ती सकाळी घर सामान घेऊन तुमच्या घरी आला. त्यानं घर सामान खाली केलं आणि ठरल्याप्रमाणे डिपॉझिट 40,000 तुमच्या हातात दिलं आणि तिथून पुढं न चुकता दर महिन्याच्या 30 तारखेला ठरल्याप्रमाणे तो तुम्हाला 2,000 रुपये भाडं देऊ लागला. 11 महिने तो तुमच्या घरात भाड्यानं वास्तव्याला राहिला आणि 11 महिन्यानंतर त्यानं इकडे रस्त्याच्या कडेला 10 गुंठे जागा घेतली आणि ते स्वतःचं घर बांधून आता कायमचं राहण्यासाठी तो तिकडे निघून गेला. पण लक्षात ठेवा महाराज, त्यानंतर तो मरेपर्यंत तुमच्या या वस्तीवरचा कोणताही व्यक्ती त्याला कुठेही जरी भेटला त्याच्या मुखातून निघणारं पहिलं वाक्य नेहमी एकच असतं, दादा ज्यावेळेस मी या परिसरात आलो ना, या भागात आलो ना, मला इथं पाऊल ठेवायला सुद्धा जागा नव्हती हो, पण तुमच्या वस्तीवरचा तो देवमाणूस होता, त्यानं मला इथं पहिलं पाऊल ठेवायला जागा दिली, त्यानं मला भाड्यानं राहिलं त्याचं घर दिलं हो. विचार करा अहो, खऱ्या अर्थानं आम्ही आमच्या फायद्यासाठी ज्याच्याकडून 40,000 डिपॉझिट घेतलं, न चुकता आम्ही दर महिन्याचं ठरल्याप्रमाणे 2,000 रुपये भाडंही घेतलं. फक्त 11च महिने तो भाडेकरू आमच्या घरात 11च महिने राहिला, तरी तिथून पुढं तो मरेपर्यंत आम्हाला देव म्हणतो. मग या सृष्टीवर तुम्ही आणि मी येत असताना जिनं कोणतंही भाडं न घेता, कोणतंही डिपॉझिट न घेता, उलट 9 महिने 9 दिवस अनन्वित त्रास सहन करून तुम्हाला आणि मला या मृत्यूलोकात पहिलं पाऊल ठेवायला तिच्या गर्भाशयात जागा दिली. म्हणतो तुम्ही मी आज हे संबंध जग पाहू शकलोय. मग त्या आईला देव नाही तर काय म्हणायचं, देव नाही तर काय म्हणायचं. आईनं केलेलं या मृत्यूलोकातील पहिलं दान म्हणजे तिने तुम्ही आणि मी या मृत्यूलोकात येत असताना तुम्हाला आणि मला पहिलं पाऊल ठेवायला तिच्या गर्भाशयात जागा दिली, म्हणून तर आज आपण हे संबंध जग पाहू शकलोय. हे आईनं केलेलं पहिलं दान या मृत्यूलोकातील आहे. आईनं केलेलं या मृत्यूलोकातील दुसरं दान म्हणजे प्राणदान आहे. प्रत्येक स्त्रीच्या जीवनाला 3 जन्म असतात. पहिली ती जन्माला आली, दुसरा तिचा विवाह झाला आणि तिसरी ती बाळंत झाली. मराठी व्याकरणशास्त्राप्रमाणे संस्कृत व्याकरणशास्त्रातही व्याकरणशास्त्राचे 2 उपप्रकार आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे आभाळ विश्वकोश आणि दुसरा म्हणजे रत्नमाला विश्वकोश. तुम्ही कुठूनही विग्रह करा, बाळंत या शब्दाचा अर्थ होतो बाळ होताना यदा कदाचित जिचा अंतही होऊ शकतो, म्हणजे मृत्यूही ओढावू शकतो, ही प्रक्रिया म्हणजे बाळंत आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली. बाळाच्या गळ्याभोवती नाळ आवळला गेला. आईच्या गर्भातलं पाणी वेगानं कमी होऊ लागलं आणि सर्व तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी शेवटी असा निष्कर्ष काढला की एक तर आपण बाळाला जगू शकतो अथवा बाळाच्या आईला जगवता येईल. डॉक्टरांनी नवऱ्याला विचारलं, दादा एक तर आम्ही तुमच्या उद्याच्या भविष्याला म्हणजे तुमच्या लेकराला जगू शकतो अथवा तुमच्या धर्मपत्नीला जगवू शकतो, आम्ही काय निर्णय घ्यावा? नवऱ्यानं क्षणाचाही विलंब न करता डॉक्टर साहेब माझी बायको जगली पाहिजे. डॉक्टरांनी सासऱ्यांना विचारलं आम्ही काय करावं? त्यांनी सांगितलं, डॉक्टर साहेब आमची सुनबाई जगली पाहिजे. तोपर्यंत मुलीचे जन्म देणारे मायबापही हॉस्पिटलमध्ये आले होते. डॉक्टरांनी त्यांनाही विचारलं आम्ही काय करावं? त्यांनी स्पष्टपणे सांगितले, डॉक्टर साहेब आमची मुलगी जगली पाहिजे. पण लक्षात ठेवा महाराज, मुलीचे डॉक्टर येईपर्यंत, मुलीचे इंजेक्शन देईपर्यंत आणि कळ घेणारी ती माऊली वेदनेनं बेशुद्ध होईपर्यंत डॉक्टरांना मात्र एकच सांगत राहते, डॉक्टर साहेब माझं काहीही होऊ द्या बरं, माझं काहीही होऊ द्या बरं, पण माझं लेकरू जगलं पाहिजे. या जगात फक्त एक आईच करू शकते. लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, वाहे
लक्षात घ्या महाराज, एकदा जोरदार काळवंटाळ्या सगळ्या सुरगंधर्व तालमर्षींसाठी झाल्या पाहिजेत. लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं नवरा सांगत होता डॉक्टर साहेब, काही झालं तर माझी बायको जगली पाहिजे. सासरे सांगत होते डॉक्टर साहेब, आमची सुनबाई जगली पाहिजे. सासरवरून आलेले मुलीचे जन्म खऱ्या अर्थानं माहेरवरून आलेले आई वडील सांगत होते डॉक्टर साहेब, काहीही होऊ द्या पण आमची मुलगी जगली पाहिजे. पण मुलीचे डॉक्टर येईपर्यंत, मुलीचं इंजेक्शन देईपर्यंत आणि कळ घेणारी ती माऊली वेदनेनं बेशुद्ध होईपर्यंत डॉक्टरांना मात्र एकच सांगत राहते डॉक्टर साहेब, माझं काही झालं तरी चालेल पण खऱ्या अर्थानं माझं लेकरू जगलं पाहिजे. या जगात फक्त एक आईच करू शकते, एक आईच करू शकते. अहो याही पुढे जाऊन सांगतो, महिला मंडळ बाळ जन्माला येईपर्यंत 9 महिने 9 दिवसांचा कालखंड जातो. या 9 महिने 9 दिवसांच्या काळात आपल्याकडे साधारणपणे 4 सोनोग्राफी केल्या जातात. पण या 4 सोनोग्राफींमध्ये 7व्या महिन्याच्या अगोदर आम्ही रोज जरी सोनोग्राफी केली तरी बाळाच्या हृदयाचे ठोके 7व्या महिन्याच्या अगोदरच्या कोणत्याही सोनोग्राफी सम्यकपणे मोजता येत नाहीत. बाळाच्या हृदयाचे ठोके हे 7व्या महिन्याच्या सोनोग्राफीतच तपासले जातात आणि त्यानंतर डॉक्टर असं सांगतात, काळजी करायचं कुठलंही कारण नाही, बाळाच्या हृदयाचे ठोके अत्यंत व्यवस्थित आहे. आता एका मिनिटासाठी आपण मेडिकल सायन्सचा अभ्यास करूया. मेडिकल सायन्स आपल्याला असं सांगतं की तुम्ही मी जो श्वास घेतो, हा घेतलेला श्वास आपल्या हृदयापर्यंत पोचतो, त्यानंतर त्याच्या हृदयात पंपिंग होतं, त्यानंतर हृदयाचा ठोका पडतो. म्हणजे श्वास घेतल्याशिवाय मेडिकल सायन्स सांगतं की खऱ्या अर्थानं हृदयाचा ठोका पडू शकत नाही. मग बाळ तर आईच्या गर्भात आहे, मग बाळ श्वास घेतं कसं? उद्या जाऊन तुम्ही कोणत्याही डॉक्टरांना विचारा, डॉक्टर तुम्हाला सांगतील बाळ कुठलाही श्वास घेत नाही. आई जो श्वास घेते त्यातला अर्धा श्वास 9 महिने 9 दिवस ते आपल्या बाळाला अर्पण करत असते. अहो खऱ्या अर्थाने हे सांगण्याचं जाणीवपूर्वक कारण असं आहे की लक्षात घ्या महाराज, हे जाणीवपूर्वक यासाठी सांगतोय की मेडिकल सायन्सनं हे प्रूफ केलं आहे की तोच अर्धा श्वास जो खऱ्या अर्थानं आई 9 महिने 9 दिवस आपल्या बाळाला देते, तोच जर पुरुष मंडळी आपल्यावर घेण्याची वेळ आली तर मेडिकल सायन्स सांगतं की पुढच्या 13.5 तासांच्या आत आपल्याला व्हेंटिलेटर म्हणजे कृत्रिम श्वास जोडावा लागतो. ती माऊली मात्र 9 महिने 9 दिवस आपला अर्धा श्वास आपल्या बाळाला अर्पण करत असते. अहो याही पुढे जाऊन सांगतो, महिला मंडळ बाळ जन्माला आलं की बाळ पहिल्यांदा रडतं, चूक की बरोबर? बाळ जर नाहीच रडलं तर डॉक्टर चिमटा घेऊन का होईना ते बाळ रडवतात, पण जोपर्यंत बाळ रडत नाही तोपर्यंत आयुष्य असणारा बाळाचा नाळ कापला जात नाही. आणि बाळ कितीही गुटगुटीत असू द्या, बाळ कितीही सुदृढ असू द्या, पण जर बाळ रडण्याच्या अगोदर आयुष्य असणारा बाळाचा नाळ कापला तर मेडिकल सायन्स सांगतं की पुढच्या काही मिनिटामध्ये बाळ जागेवर गतप्राण होतं, प्राण सोडतं म्हणजे मरतं. याचं कारण असं आहे, बाळ आईच्या गर्भात असताना त्याच्या डाव्या बाजूचे जे फुफ्फुस आहे हे गर्भात चालू असतं आणि उजव्या बाजूचे जे फुफ्फुस आहे हे गर्भात असताना पूर्णतः बंद म्हणजे कोरकट्ट असतं. बाळ ज्यावेळेस गर्भाच्या बाहेर येतं, बाळ या मृत्यूलोकात पहिल्यांदा रडतं, त्यावेळेस ते पहिला श्वास घेतं आणि घेतलेला पहिला श्वास त्याच्या बंद असणाऱ्या उजव्या झडपेपर्यंत पोचला जातो. मग उजव्या बाजूची झडप उघडते. ती झडप उघडल्यानंतर डॉक्टर पहिल्यांदा नाळेसह त्या लेकराला आपल्या हातावर पालथं घेतात, दोन्ही फुफ्फुसं सुरू झाल्याची खात्री करतात आणि ही खात्री पटल्यानंतरच खऱ्या अर्थानं आयुष्य असणारा बाळाचा नाळ कापतात आणि मग बाळाला या मृत्यूलोकात जीवदान मिळतं. हे आईनं या मृत्यूलोकात केलेलं दुसरं दान म्हणजे प्राणदान आहे. आईनं केलेलं या मृत्यूलोकातील तिसरं दान म्हणजे रक्तदान आहे. एखादा म्हणे रक्तदान काय मोठी गोष्ट आहे महाराज, आज 2-2.5 हजार रुपयाला रक्ताची बाटली मिळते. पण लक्षात ठेवा महाराज, तुम्ही कुणालाही रक्त द्या, पण ज्याला तुम्ही रक्तदान करून जीवदान देणार आहात ना, पहिली गोष्ट त्याच्याबरोबर तुमचा ब्लड ग्रुप मॅच व्हावा लागतो. आज विज्ञानानं विज्ञानयुगात एवढी प्रगती केली, एवढे शोध लावले, पण विज्ञानाला एक शोध आजही या मृत्यूलोकात लावताच आला नाही आणि तो म्हणजे आईचा ब्लड ग्रुप कोणताही असू द्या आणि बाळाचा ब्लड ग्रुप कोणताही असू द्या, तरी आईचं रक्त बाळाला आणि बाळाचं रक्त आईला चालतं कसं, आजही विज्ञानाला न उलगडलेलं कोड आहे. तुम्ही कुणालाही रक्त द्या, पण ज्याला तुम्ही रक्तदान देऊन जीवदान देणार आहात ना, पहिली गोष्ट त्याच्याबरोबर तुमचा ब्लड ग्रुप मॅच व्हावा लागतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही ज्याला रक्तदान करून जीवदान देणार आहात, तुम्ही रक्तदान करण्यापूर्वी त्याच्या शरीरामध्ये अगोदरचा एक तरी रक्ताचा थेंब असावा लागतो, तरच तुमचं रक्त तुम्ही त्याला परावर्तित म्हणजे ट्रान्सप्लांट करू शकता. पण लक्षात ठेवा महाराज, तुमच्या माझ्या शरीरातील पहिला रक्ताचा थेंब हा आपल्या आईनं आपल्याला दिला आहे. या आईनं या मृत्यूलोकात केलेलं तिसरं दान म्हणजे रक्तदान आहे. आईनं केलेलं या मृत्यूलोकातील चौथं दान म्हणजे अस्थिदान आहे. 2 भावांमध्ये प्रॉपर्टीवरून वाद झाले तर आम्ही हाडांच्या बळावर बोलतो, पाहून घेईल. 2 मित्रांमध्ये कॉलेजमध्ये वाद झाले, आम्ही हाडांच्या बळावर बोलतो, पाहून घेईल. पण ज्या हाडांच्या बळावर तुम्ही मी बोलतोय ना, ही तुमची
तुमच्या माझ्या शरीरातली हाडं आपल्या आईनं स्वतःच्या रक्ताचं पाणी करून तुमच्या माझ्या शरीरात निर्माण केली. आईनं फक्त हाडं नाही दिली हो, ती मजबूत होण्यासाठी तिनं दुधा वाटे कॅल्शियमसुद्धा दिलं. विचार करा, आम्ही 80 वर्ष झालो तरी केस सुंदर दिसावे म्हणून केस काळे करण्यासाठी डायचा वापर करतो. महिला मंडळ आम्ही जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत हिशोब केला तर साधारणपणे चेहरा सुंदर दिसावा म्हणून 2 ते 2.5 टन पावडर चेहऱ्यासाठी वापरतो. पण शेवटचा दिवस येतो, स्मशानभूमीत अग्निडाग दिला जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण जेव्हा अस्थी आणायला जातो तेव्हा काळे केलेले केस राहत नाहीत, सजवलेला चेहरा राहत नाही, राहतात त्या फक्त अस्थी म्हणजे हाडं, कारण त्या आमच्या आईनं आम्हाला दिलीत. अहो लोखंड मातीत टाका, 2 वर्षात गंजून त्याची माती होते. पण आजही लाखो नाही तर करोडो वर्षापूर्वीचे मानवी हाडांचे अवशेष आजही उत्खनन करताना जसेच्या तसे सापडतात, कारण ही माती सुद्धा मातेनं दिलेल्या हाडांची माती करू शकत नाही. मातृत्वाचा चौथा उपकार आहे आणि आईनं केलेलं या मृत्यूलोकातील शेवटचं 5वं दान. पण हे दान सांगण्यापूर्वी ज्या व्यासपीठावर मी उभा आहे त्या व्यासपीठाच्या मूळ मर्यादा मला ज्ञात आहे, पण माझ्या शब्द आणि विषयाला न्याय द्यायचा आहे म्हणून इथं बसलेल्या प्रत्येक आईच्या चरणावरती मुलगा नात्याने सर्वप्रथम दंडवत अर्पित करतो आणि माझ्या शब्द विषयाला न्याय द्यायचा आहे म्हणून हा शब्द या व्यासपीठावर उच्चारतो. आईनं केलेलं 5वं दान म्हणजे लज्जादान आहे. जी तिची लज्जा तिनं जन्मात त्या वडिलांसमोर कधी उघडी होऊ दिली नाही, जी तिची लज्जा तिनं सख्या भावासमोर कधी उघडी होऊ दिली नाही. पण लेकराला जर भूक लागली ना महाराज तर आई काळ पाहत नाही, आई वेळ पाहत नाही, आई जागा पाहत नाही, पहिल्यांदा आपला पाहणा लेकराच्या तोंडात देते, कारण त्या लेकराची भूक त्या माऊलीसाठी सर्वस्व असतं. आईनं केलेले हे 5वं दान म्हणजे लज्जादान आहे. अहो साक्षात भगवान परमात्माही करू शकत नाही असे 5 उपकार आपल्या आईनं आपल्यावर केलेत म्हणून तर संत परंपरेनंही आणि भगवान परमात्म्यानंही स्वतःसम भगवंत स्वरूप श्रेष्ठ दर्जा आपल्या घरातील मातेला बहाल केलाय. अहो आता 10 तारखेपासून आपली वारी पुढच्या महिन्यात सुरू होते. ज्या पंढरीच्या परमात्म्याला भेटायला आपण पंढरीच्या रावळात जातो तर पंढरीचा परमात्माही पंढरीच्या रावळात आलाच कसा हो. अहो पुंडलिकांच्या घरामध्ये मूलबाळ नव्हतं म्हणून तर पुंडलिकांनी आपली धर्मपत्न्याने आपल्या मातापित्यांना बरोबर घेतलं आणि काशी यात्रा केली. काशी यात्रा केल्यानंतर काशीला गेल्यानंतर भगवंताच्या नावानं आर्त टाहो फोडला, पण आर्त टाहो फोडूनही भगवान परमात्मा मात्र खऱ्या अर्थानं पुंडलिकांच्या भेटीला आलेच नाही. पण इकडं रोहिदास महाराजांनी आपल्या घरी आपलं कर्म करताना आपल्या मातापित्यांची सेवा केली तर खऱ्या अर्थानं स्वतःहून गंगा माता त्यांच्या चर्मभांड्यामध्ये प्रकट झाली. त्यांनी दिलेलं लोहदंड माझ्या पुंडलिकांनी हाती घेतला. चंद्रभागेच्या काठावर ज्या ठिकाणी तरुण उठला त्या ठिकाणी छोटीशी झोपडी बांधली आणि आपल्या मातापित्यांमध्ये अखंड देवत्व पाहिलं आणि त्या अखंड देवत्वाची पूजा करत असताना पाहता पाहता काशी यात्रेला बोलवण्यात आलेला भगवान परमात्मा मात्र जेव्हा पुंडलिकाने आपल्या मातापित्यांमध्ये देव पाहिला आणि मातापित्यांना देवत्वाचा दर्जा देऊन त्यांची सेवा करायला सुरुवात केली तेव्हा न बोलवता द्वारकेचा राणा स्वतःहून पंढरपूर निवासी झाला. आणि खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर आम्ही आमच्या घरात जर त्या मातापित्यांची सेवा आमच्या हातून घडली तर तोच पंढरीचा परमात्माही खऱ्या अर्थानं स्वतःहून आमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि त्याच घरातल्या साक्षात रुक्मिणी मातेचा आज अभिष्ट चिंतन सोहळा होत असताना आज भगवान परमात्माचा या सगळ्या लेकरांवर आशीर्वाद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कारण लक्षात घ्या महाराज, या लेकरांच्या अंतकरणामध्ये म्हणजे आईंचे चिरंजीव असतील, कन्या असतील, त्यांच्या अंतकरणामध्ये आईंचा अभिष्ट चिंतन सोहळा करण्याचा जो विचार आला याचं मूळ कारण जरी पाहायचं म्हटलं तर त्या आईंनीच आपल्या लेकरांना दिलेले संस्कार आहे. ज्या संस्कारांच्या बळावरती त्या लेकरांच्या अंतकरणामध्ये मातापिता आणि समाजाबद्दलची भक्ती आहे. कारण आज ही लेकरं आपल्या मातेनं आपल्यावरती एवढे ऋण केलेलं आहे त्यातून उतराई होऊ तर कधी आम्ही शकत नाही, पण तो प्रयत्न करत आहे. त्यासाठी खऱ्या अर्थानं जागे आहेत. पण त्याचं मूळ स्वरूप जर कोण असेल त्या म्हणजे आई आहेत. कारण शून्यातून आपल्या कुटुंबाची प्रगती साधत असताना कारण स्वातंत्र्याचा काळ आणि स्वातंत्र्यानंतरचा काळ असं पाहणारं हे व्यक्तिमत्व म्हणजे आई आहेत. अहो खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर आजच्या काळामध्ये 100 वर्षाचं आयुर्मान, कारण 100 वर्षाचं आयुर्मान हे साक्षात भगवंतानं दिलं आहे आणि जो 100 वर्षाचं आयुर्मान पूर्ण करतो त्याच्या जीवनातली परिपूर्णता असते. आणि विचार करा आज आईंच्या जीवनातली ही परिपूर्णता आहे. 100 वर्षांचं आयुष्य आहे पण खऱ्या अर्थानं आपल्या लेकरांनाही त्या संस्कारांचा परिपाक दिलेला आहे. आणि म्हणूनच त्या संस्कारांच्या बळावरती आज ही लेकरं आपल्या आईंचा अभिष्टचिंतन सोहळा साजरा करत आहे. पण त्या आईंचे संस्कार आहे म्हणून आजच्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये आबोली आहे जो आसे जागाता, आबोली आहे तो आसे जागाता, आबोली आहे जो आसे जागाता, आबोली आहे तो आसे जागाता, आबोली आहे जो आसे जागाता,
बोलिया येत जोहाचे जागता धन्य माता पिता तयाचे या धन्य माता पिता तयाचे या पुढे कन्या पुत्र होते जे सात्विक पुढे कन्या पुत्र होते जे जागे धन्य माता पिता तयाचे धन्य माता पिता तयाचे पुढे कन्या पुत्र होते जे सात्विक पुढे कन्या पुत्र होते जे सात्विक बोलिया येता जो आसे जागता धन्य माता पिता तयाची हे बोलिया येता जो आसे जागता धन्य माता पिता तयाची एकदा जोरदार करून टाळ्या आमचे सगळे स्वर गंधर्व ताल आणि टाळ मर्शींसाठी झाल्या पाहिजेत. आणि लक्षात घ्या महाराज, आईंचा अभिष्टचिंतन सोहळा होत असताना, मातेचं महत्त्व समजून घेत असताना आज बसलेल्या प्रत्येकाच्या अंतकटामध्ये एक गोष्ट मात्र बोलून जातो. कारण हा फक्त आजींचा अभिष्टचिंतन सोहळा नाही, तर बसलेल्या प्रत्येकासाठी हा प्रेरणेचा सोहळा आहे. कारण आपल्याही घरात जर आपल्याला वाटत असेल की आपल्या मातापित्यांचं आयुर्मान हे 100 वर्षापर्यंत असावं आणि आपल्या मातापित्यांच्या चेहऱ्यावरती आईंसारखा आपल्या जीवनात आनंद असावा, तर आज 2 गोष्टी मी फक्त या ठिकाणावरून शेवटी जाताना मागून जाणार आहे. आणि पहिली गोष्ट माझ्या बहिणींनो मी तुमच्याकडे मागणार आहे. कारण कोणत्याही घरातली खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर आईंचं आयुर्मान 100 वर्षांचं आहे आणि आजही त्यांच्या चेहऱ्यावर तेवढा प्रगड हास्य आहे. याचं कुठंतरी कारण त्यांच्या सुनबाईसुद्धा आहेत. त्यांच्या सुनबाईंसाठी सुद्धा एकदा जोरदार काढून टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण लक्षात संस्कार आणि घरातलं वातावरण हे खऱ्या अर्थानं सगळ्यात महत्त्वाचं असतं त्या घराचा स्वर्ग किंवा नरक करण्यासाठी. पण आजची जर परिस्थिती आम्ही आजूबाजूला निरखून पाहिली तर आज परिस्थिती इतकी भयान आणि भीषण झालेली आहे की घरातल्या खऱ्या अर्थानं आज सासू-सासऱ्यांच्या घरातला तो मान राहिला नाही. म्हणून आज कुटुंब व्यवस्थेला ग्रहण लागलेलं आहे, शोकांतिका आहे. खऱ्या अर्थानं आपल्याही घरात जर आपल्याला वाटत असेल की 100 वर्षाचं आयुर्मान आपल्याही घरातल्या आपल्या सासूला आपल्या आईला मिळावं, आपल्याही घरात तोच पंढरीच्या परमात्म्याचा वास असावा, तर 2 गोष्टी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण घरातलं वातावरण हे सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि ते संस्कार. कारण कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, ती सात्विकता जर कुटुंबात खऱ्या अर्थानं आणायची असेल ना, त्यासाठी सगळ्यात मोठी भूमिका जर घरात कोण बजावत असेल त्या घरातल्या सासूसुना म्हणजे आई आणि आजी असते. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. कारण वैदिक काळापासूनचा जर आपण अभ्यास केला तर वैदिक काळापासून विश्वाचं सार सामावलेला आई हा शब्द जन्मदातीला लागू पडायचा. पण आता काळ बदलला महाराज. आईची मम्मी, मम्मीचा मम्मा आणि मम्माचा मॉम कधी झाला आमचं आम्हालाच कळलं नाही. आज टॉप जीनच्या काळात आईचा पदर हरवलाय म्हणून तर गदर झालाय आणि नवीन पिढीत बदल झालाय. मुलांवरती पहिलं गर्भसंस्कार हे आईच्या उदरात होतं. कुरुक्षेत्रात कसं घुसायचं आणि चक्रव्यूह कसा भेदायचा हे अभिमन्यू आईच्या गर्भात शिकला. झोप लागली जन्मदातीला, अभिमन्यू संपला. आताची आमची अवस्था काय आहे? माँसाहेब जिजाऊंच्या गर्भात जेव्हा शुभराजे आकार घेत होते तेव्हा माँसाहेब काय करायच्या हो? माझं पोरगं गोरपान जन्माला यावं म्हणून काजू बदाम उघडून पित नव्हत्या. ज्ञानाचं बाळकडू आपल्या राजांना पास होत्या, कुळाचा अभिमान बांधवत होत्या. जाऊ द्या महिला वर्ग, तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला आज एक प्रश्न विचारून जातो. तुम्हाला असं वाटत नाही का हो आपल्याही पोटी उद्याचे शिवराय जन्माला आले पाहिजेत, आपल्याही पोटी उद्याचे विवेकानंद जन्माला आले पाहिजेत, आपल्याही पोटी उद्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले जन्माला आले पाहिजेत, आपल्याही पोटी उद्याची सीता मीरा रुक्मिणी जन्माला आली पाहिजे, आपल्याही पोटी उद्याची जिजाऊ जन्माला आली पाहिजे. तुम्ही तर शांतच झाले. फॅरन लवलीचा जमाना आलाय महाराज. आता आम्हाला वाटतं आमची मुलगी विश्वसुंदरी म्हणून घडावी. आता एवढा सुंदर नामयज्ञ सोहळा चालू आहे. आजींच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं त्यांचे चिरंजीव कन्या खऱ्यात नातवंड यांनी एवढा सुंदर सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि योगायोग असा आहे की आज दौंडपट्ट्यामध्येच एका खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर गौतमी पाटीलही आज दौंडपट्ट्यातच आहे आणि त्या जाण्याचा रोडही श्रीगोंदाचा आहे. आणि त्यातला योगायोग असा आहे की मला वाटतं आता खऱ्या अर्थानं श्रीगोंदा आणि पुणे रोडला बॉलिवूडच्या एका हिंदी चित्रपटाचंही गेल्या काही दिवसापासून शूटिंग सुरू आहे. आणि तिथं आलेल्या बॉलिवूडच्या अभिनेत्रींना बातमी कळाली
का खऱ्या अर्थानं आजींचा 100वा वाढदिवस म्हणजे अभिष्टचिंतन सोहळा आहे. खऱ्या अर्थानं चिरंजीवांचं एवढं गोड नियोजन आहे. मग आज सकाळी खऱ्या अर्थानं 9 ते 9:30 ते 11:30 आजची नामसंकीर्तनाची वेळ आहे. मग आपण 11 वाजता भेट द्यायला जाऊ. आणि गेल्या 8 दिवसापासून तुमच्या आजूबाजूच्या सगळ्या गावात बातमी फिरत राहिली की बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्रींसह गौतमी पाटील आज या ठिकाणी भेट द्यायला येणार आहे. खरं सांगा महाराज, तुमच्या आजूबाजूच्या 10 गावात एक तरी माणूस तिकडे सापडेल का? सापडेल का? सगळे कुठं असतील? आता जर पाऊस असता तरी सगळे कुठं असतील? इथं. कोण सायकलवर, कोण मोटरसायकलवर, कोण पिकअपमध्ये, कोण आयशरमध्ये, काहीच नाही मिळत तर काही JCBच्या फणीवर. पण सगळे कुठं? पण इथं एकच विचार करा माझ्या बहिणींनो, मी तुमच्या भावासारखा आहे. ज्यावेळी याच अभिनेत्री समोरून येत असेल ना, कोणीतरी शिट्ट्या वाजवत असेल, कोणी काहीतरी गलिच्छ कमेंट पास करत असेल आणि कुणातरी विक्षिप्त वासनांदा नजर त्यांच्या शरीरावर फिरत असेल, मग आम्हाला वाटतं आमच्या मुलींकडे समाजानं त्या नजरेनं पाहावं. आपल्या मुलीला कधीही विश्वसुंदरी बनवण्याचा अट्टास करू नका. अरे बनवायचंच असेल तर आपल्या मुलीला आईप्रमाणे संस्कार सुंदरी बनवा. मायबाप, संस्कार सुंदरी बनवा. कारण खऱ्या अर्थानं हे जग जिच्या पाया पडतं तिला सीता म्हटलं जातं, तिला मीरा म्हटलं जातं, तिला मा साहेब जिजाऊ म्हटलं जातं. तिला अभिनेत्रीच्या नावानं कुणीच ओळखत नाही हो. मग एखाद ताई असंही म्हणेल, महाराज तुम्ही जर असं म्हणताय मग रूपाच्या सौंदर्यतेला काहीच महत्त्व नाही का? असंही मला म्हणायचं नाही. सोपं करून सांगतो महाराज. आता मागच्या गेले लॉकडाऊनमध्ये पप्यानं 3 वेळा पोलीस स्टेशन केलं, पण गोरीपान बायको घरी आणली. पप्यानं बायको गोरीपान केली, पण जर तिचा स्वभाव चांगला नसेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक? महिला मंडळ, स्वर्ग होईल का नरक? तुम्ही तर गप्पच झाले. आता घरात यांच्यावर जेवढा तुम्ही आवाज करता ना, तेवढा आवाज तुमचा परमार्थात येत नाही. म्हणून कोणी येऊन तुमच्या देव, देश आणि धर्मावर टीका करून जात आहे. ज्या दिवशी तुमच्या घरात तुमचा जेवढा त्यांच्यावरती आवाज आहे तेवढा तुमचा आवाज परमार्थात वाढेल. त्या दिवशी तुमच्या देव, देश, धर्मावर कोणी टीका करण्याचं धाडस करणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. म्हणून बोलत चला. लक्षात घ्या. मला सांगा, खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर आता पप्पानं बायको गोरीपान केली, पण जर तिचा स्वभाव चांगला नसेल ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक? नरक. आणि भले एखादी रंगानं सावळी मुलगी असू द्या, पण स्वभावानं जर अत्यंत चांगली असेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक? स्वर्ग. कारण गुणांची सौंदर्यता काळानुसार वाढणारी आहे आणि रूपाची सौंदर्यता काळानुसार कमी होणारी आहे. मग आम्ही कोणत्या सौंदर्यतेला घरात महत्त्व देतो? माझ्या बहिणींनो, आजच्या दिवशी याचा मात्र नक्की विचार करा. म्हणूनच खऱ्या अर्थानं आपल्यालाही वाटत असेल की आईंप्रमाणे आपल्या घराचा स्वर्ग व्हावा, तर आज आईंच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं माझ्या बहिणींनो 2 गोष्टी आपल्या अंतःकरणामध्ये रुजून घ्या. आजपासून मी दिसते कशी, यापेक्षा मी वागते कशी, आल्या गेल्या पाहुण्यांचा आदर तिथे करते कशी आणि आपल्या घरात आपल्या सासूसऱ्यांसोबत राहते कशी, याला तुम्ही आता प्राधान्य देणं काळाची गरज आहे. अहो, आम्ही किती मोठ्या घरात राहतो आणि किती स्क्वेअर फूटच्या बंगल्यात राहतो. माझ्या बहिणींनो, आजपासून या गोष्टीला किंचितही किंमत देऊ नका. पण आम्ही आमच्या सासूसऱ्यांसकट घरातल्या किती जणांच्या हृदयात आहोत, याला सगळ्यात मोठी किंमत आहे. आणि एवढे एकच वाक्य जरी तुम्ही आजच्या कीर्तनातून घेऊन गेलात, तुमचं मला माहीत नाही भगवंताच्या दरबारातली आजची सेवा यशस्वी असेल. मायबाप, यशस्वी असेल. आता महिना झाला ना, एका ताईनं मला प्रश्न विचारला होता, महाराज काय सांगता सासूसऱ्यांची सेवा करा? माझी सासू एवढी फटकळ आहे, मला प्रत्येक शब्दात टाकून बोलते. आणि सासरे तर एवढे हुशार आहेत, मी घरात असले का म्हणतात, काय चालले बाळा? बरी ना बाळा? तब्येत कशी बाळा? मी ये म्हणून तिला सांभाळलं, तिचं ऐकू नको बाळा. पण मी एकदा शेतात कामाला बाहेर पडले की माझ्याच आहेरात आलेल्या सोफा सेट होते सासूबाई शेजारी बसले का दिवसभर ते माझ्याच नावानं टाहो फोडत राहतात. म्हणून महाराज, कंटाळून शेवटी मी या दोघांनाही उचललंय आणि वृद्धाश्रमात नेऊन ठेवलंय. तुम्हीच सांगा मी काय चूक केली? म्हटलं, ताई तुझं अगदी बरोबर आहे, मान्य करतो तुझी सासू फटकळ आहे, हेही मान्य करतो तुझे सासरे फटकळ आहेत. फक्त ताई आज माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर दे, तेच तुझे सासरे जर तुझे जन्म देणारे तुझे जन्माता आईवडील असते आणि ते सुद्धा असते स्वभावानं फटकळ असते, तर त्यांनाही तू असंच उचलून वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं असतं का? त्यानंतर त्या ताईकडे उत्तर नव्हतं, पण त्या क्षणी माझ्या प्रश्नाचं उत्तर मात्र मला मिळालं होतं. माझ्या बहिणींना, माझं कीर्तन तुम्हाला पटलं नाही, हरकत नाही, मरेपर्यंत मला बोलू नका. पण आज तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पायावर आईंच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं डोकं टेकून एक विनंती करून जातो. सध्या लग्न सीजन सुरू आहे. आता खऱ्या अर्थानं गेल्या 2 महिन्यापासून जर पाहिलं तर या परिसरातला एकही हॉल तुम्हाला मोकळा मिळणार नाही. आपला सध्या, कारण तुळशीचं लग्न होऊन आता जवळजवळ 3.5 महिने होत आलेत, लग्न सीजन चालू आहे. म्हणून इथून पुढे आपल्या मुलीचं लग्न करताना आजपासून आपल्या लेकीला कधीच सांगू नका, बाळा आता तुझं घर बदलणार आहे,
आजपासून तुमच्या लेकीच्या काळजात एकच गोष्ट बिंबवा, बाळा तुझ्या घराबरोबर पहिल्यांदा तुझं मन तुला बदलावं लागणार आहे. कारण तू ज्या घरात जाणार आहे त्या घरातल्या पुढच्या 7 पिढ्यांचा स्वर्ग करायचा की पुढच्या 7 पिढ्यांची माती करायची हे फक्त आणि फक्त तुझ्या वागण्या बोलण्या आणि संस्कारावर अवलंबून असणार आहे. अहो आपली मुलगी शिकली पाहिजे, शिकून डॉक्टर वकील इंजिनियर झाली पाहिजे, पण एक दिवस तिला सासरी जायचं आहे म्हणून ती संस्कारानं सुद्धा परिपूर्ण झाली पाहिजे. पण याकडं आज आई म्हणून आम्ही लक्ष देतोय का? माझ्या बहिणींनो बसल्या जागेवर नक्की विचार करा. आणि हात जोडून तुम्हाला विनंती करतो, आता खऱ्या अर्थानं तुम्हालाही भाऊ आहे ना, कारण आता इकडेही गुंठ्याचे आता बरेचसे पुढे गेलेत रेट, त्याच्यामुळे विचारावं लागतंय. तुम्हालाही भाऊ आहे ना, असं होऊ नये महिला मंडळ. पण आज दुपारी जर तुमच्या भाऊजाईनं तुम्हाला फोन करून सांगितलं की आजपासून मी तुमच्या आईला म्हणजे सासूला सांभाळणार नाही, तुम्ही तिची सोय करा, खरं सांगा महिला मंडळ यांना 2 दिवस जगू द्याल तुम्ही? ओ तिने मला लहानाचं मोठं केलं आहे, ओ तिने मला कष्टानं वाढवलं आहे, जाता का आणता? त्यालाही विचारायला 3 वेळा नवस करून मिळाली, निघाला आज संध्याकाळीच, आली उद्या सकाळपर्यंत सासूबाई इथं. पण इथं एकच विचार करा माझ्या बहिणींनो, हिनं दुसऱ्याच्या बांधावरती 40 रुपये मजुरी करून तुमचा नवरा घडवला आहे आणि ज्यानं दुसऱ्याची शेती अर्धली न करून तुमचं सासर घडवलं आहे, मग तेच सासरे तुमच्या घरात तुमचे आईवडील होऊ शकत नाहीत का? याचा मात्र नक्की विचार करा. कारण ज्या दिवशी तुम्ही तुमच्या सासऱ्यांमध्ये तुमचे आईवडील शोधण्याचा प्रयत्न कराल त्या दिवशी तुमच्या घराचा स्वर्ग होईल, देहाचं मंदिर होईल आणि त्या मंदिरामध्ये भगवान परमात्मा विराजमान होईल, तेव्हा तुमच्या घराचाही या घराप्रमाणे स्वर्ग होईल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. आता सुनबाईला बोललं ते सासूबाईंना जरा बरं वाटलं, पण सासू नावाचा प्राणी एवढा सोपा खऱ्या अर्थानं. कारण आज आपल्याला आजी समजून घ्यायचेत महाराज. आज खऱ्या अर्थानं आजींच्या दोन्ही भूमिका समजून घेतल्याशिवाय आपल्या जीवनातली परिपूर्णता त्यांच्या जीवनासारखी आपल्या जीवनात आणता येणार नाही. पण आता मला सांगा, घरातली सासू नावाचा प्राणी एवढा सोपा आहे? जाऊ द्या महिला मंडळ, तुम्हाला एक प्रश्न विचारतो. मला सांगा, तुमची अपेक्षा आहे ना तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं, पप्याचं लग्न करायचंय ना का पाठवायचं आहे माझ्यासोबत आज आळंदीला? मग आई म्हटलं पाहिजे. कारण आता तेच मोठं टेन्शन आलंय महाराज. कारण सध्या शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत का तुमच्या का बरं आहे? खायचं बरं आहे महाराज. का मला सांगा, 35चे 35 नवरदेव गावात येत, तो भांडारा पाहिला तरी उठून उभा राहतो, बा आपल्याच अंगावर पडतो काय. पण जाऊ द्या, आता महिला मंडळ विषय निघाला तर मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुमची अपेक्षा आहे ना शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्या, पुरुष मंडळी सगळे शांत, फक्त महिला मंडळ, शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्या पाहिजेत का नको? मुली मिळाल्या पाहिजे. आपला बाबा यंदा तरी पिवळा झाला पाहिजे, यंदा तरी आपल्या बाबाला गुड्डी मिळाली पाहिजे, यंदा तरी खरे. मला सांगा बरं, ज्यांना वाटतं महिला मंडळ, पुरुष मंडळी सगळे शांत, फक्त महिला मंडळ, ज्यांना वाटतं शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्याच पाहिजे त्या सगळ्यांनी एकदा जोरदार टाळी वाजवा. बरेच नवरदेव राहिले दादा गावात. बरं जाऊ द्या महिला मंडळ, तुमची सगळ्यांची इच्छा आहे ना शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्या पाहिजेत. मग इथं बसलेली कोणती आहे आता बसल्या जागेवर मला सांगेल, महाराज आज माझे डोळे उघडले, आता मी बसल्या जागेवर शपथ घेते का मी माझी गुड्डी आता शेतकऱ्याच्याच मुलाला देईल. फक्त तेवढ्याच आहे टाळी वाजवा. आता काय लबाड दुनिया आहे महाराज. माझी गुड्डी फ्लॅटमध्ये गेली पाहिजे, पण माझ्या बाप्याला गुड्डी मिळाली. बरं जाऊ द्या महिला मंडळ, आता तुम्हाला शेतकरी जावई चालत नाही, तुमच्या लेकीला शेतकरी नवरा चालत नाही. आता मला सांगा, तुम्हाला शेतकरी जावई चालणार नको ना? मग आता पुण्यात आमच्या ऑफिसच्या बाजूलाच IT पार्क आहे आणि ह्या वर्षी म्हणजे 2023 आता जवळपास आमच्या 80 ते 85 मित्र लग्नाचे आहेत. 500च्या स्टॅम्पवर गादीवर उभा आहे, मी मध्यस्थी राहतो. त्यांचा पगार 85,000पासून तर 1.25 लाखापर्यंत आहे, मी मध्यस्थी. परमनंट पगार 85पासून तर 1.25 लाखापर्यंत आहे. फक्त त्यांची एकच अडचण आहे, त्यांना एकही गुंठा जमीन नाही. उद्या येऊ का बस घेऊन? किती आहे आपली पोर देतील बोटवर करा. मुलाला लाख रुपये पगार आहे पण जमीन नाही, मुलगी द्याल का? मग तुम्हाला जमीन काय लागते का? आता तुमची गुड्डी शेती करणार आहे का? मग तुम्हाला जमीन कायला पाहिजे? कारण तुम्हालाही माहिती आहे उद्या जर त्याची नोकरी गेली तर कमीत कमी ही काळी आई त्याला उपाशी मारणार.
मग माझ्या बहिणीनं एकच विचार करा, जर ही काळी आई त्याला उपाशी मारणार नाही तर काळ्या आईची सेवा करणारं माझं शेतकऱ्याचं पोरगं तुमच्या लेकीला उपाशी ठेवेल का? म्हणून हात जोडून विनंती करतो, आता विचार बदला. बरं मला सांगा, आता सध्या शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत नाही, दोष मुलींचा नाही, मुलींच्या मम्मांचा आहे. मम्मा, कारण मला सांगा, आता प्रत्येक आईची इच्छा आहे माझ्या मुलीला शेतकरी मुलगा नको, प्रत्येक सासूची इच्छा आहे मला शेतकरी जावई नको. म्हणून आई रोज सांगते मुलीला, बाळा शेतीत काम करायचं. महिला मंडळ आता बोलत चला, नाही तर मुख्य जन्माला यायला बरं पुढच्या जन्मी. मला सांगा, खऱ्या अर्थानं शेतकरी मुलगा तुम्हाला जावई म्हणून नको, मोठ्यानं बोला. मी खऱ्या अर्थानं आईची माया म्हणून समजून घेऊ आपण. आम्हाला शेतकरी जावई चालणार बोलत चला. मला सांगा, तुम्हाला शेतकरी जावई चालत नाही, तुमच्या लेकीला शेतकरी नवरा नको आहे, तुम्ही रोज मुलीला सांगताय बाळा शेती करायची नाही, माझ्यासारखे काबाड कष्ट शेतकरी नवरा केल्यावर करावे लागतील, शेताकडे पाहायचं सुद्धा मी तुला चांगला ATM पाहून हवं तेव्हा स्वॅप कर, काळजी करायचं कारण नाही. जाऊ द्या महिला मंडळ, मी तुमची आई म्हणून भूमिका समजून घेतो, मला मान्य की खऱ्या अर्थानं आपल्या मुलीला शेतीत कष्ट करावे लागू नये म्हणून तुम्ही तुला खऱ्या अर्थानं शेतकरी नवरा देत, म्हणजे आपल्या मुलीसाठी शेतकरी नवरा पाहत नाहीत, बरोबर. म्हणून तुम्ही रोज मुलीला काय सांगताय, तिचं मन डायव्हर्ट करण्यासाठी रोजचं वाक्य तुमचं, शेती करायची नाही, काबाड कष्ट करायचे नाही, शेतीत राबायचं नाही. महिला मंडळ असं होऊ नये, पण खऱ्या अर्थानं तुम्ही चांगला अधिकारी मुलगा पाहिला, पण काही कारणास्तव जर त्याची 2 वर्षानं नोकरी गेली आणि तो कायमस्वरूपी गावी आला शेती करायला, तर तुम्ही तुमच्या मुलीला माघारी घेऊन याल का? प्रश्न चुकीचा आहे महाराज. मुलगा जर गावी आला आणि शेती करू लागला तर तुम्ही तुमच्या मुलीला माघारी घेऊन याल का, तिला शेती करायला सांगाल? आता बोलत चला, शेती करायला सांगाल की माघारी घेऊन याल? शेती करायला सांगाल, त्यावेळी तुमची मुलगी शेती करेल, कारण तुम्ही रोज तिला काय सांगताय, शेतीत काम करायचं नाही, उन्हात काम करायचं नाही, शेतीकडे पाहायचं नाही, मग त्यावेळेस मुलगी ऐकेल? कुटुंब व्यवस्थेला लागलेली ही सगळ्यात मोठी ग्रहण आहेत आणि त्यातून कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होतीये. अशी मंदिरं जर उभी करायची असतील ना महाराज, पहिल्यांदा ते संस्कार आणि त्या कष्टाची तयारी आमच्या अंतःकरणात निर्माण करावी लागणार आहे. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. मूळ मुद्द्यावर येतो. मला सांगा, आता तुमची सगळ्यांची अपेक्षा आहे ना, तुमच्या येणाऱ्या सुनेनं, आपण इथं होतो, येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं, तुम्ही टेन्शनमध्ये आहेत का काही? आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे. मागच्या डोक्यात वेगळं चाललंय, आत्या म्हणलं पाहिजे, आत्या आत्या आत्या. आता आत्या आताने काळजात बसली म्हणजे आई झाली. मग जर तुमची अपेक्षा आहे तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे खऱ्या अर्थानं, तर मग तुम्हीही काळजावर हात ठेवून बसल्या जागेवर आता एक मनाला प्रश्न विचारा. तुमची अपेक्षा आहे येणाऱ्या सुनेनं जर तुम्हाला आई म्हटलं पाहिजे, तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरात आज तुमच्या सुनेला तुमच्या जन्मदात्या मुलीचाच दर्जा दिलाय का? आपल्या मुलीला जर गोल चपाती बनवता आली नाही तर आपण लाटणं पळपट घेऊन तिला गोल चपाती बनवायला शिकवतो, आणि सुनेकून चपातीचा नकाशा चुकला तर आपण तिच्या आईवडिलांचा उद्धार करतोय. आपण खरंच तिला आपली मुलगी मानतो का? आपल्या मुलीकडून एखादी चूक झाली तर गावाला तमाशा नको म्हणून घराचा दरवाजा बंद करून असेल तो विषय आपण 4 भिंतीच्या आत मिटवतोय. पण सुनेकून जर एखादी चूक झाली तर आपण शेजारच्या घरी जाऊन तिच्या नामाचा गजर गातोय. आम्ही खरंच तिला आपली मुलगी मानतो का? माझ्या बहिणीनं, स्वर्ग नरक कुठं वरती नाही, तो त्याच्या अपेक्षाही जीवनात कधी धरू नका. स्वर्ग आणि नरक म्हणजे तुमच्या घराची 2 दारं आहेत. त्या घरामध्ये सासू सुनेचं नातं भक्कम आहे, ते घर म्हणजे स्वर्ग आहे. जर सासू सुनेचं पटत नाही ते घर म्हणजे नरक आहे. महाराज, मी स्वतः सायकोलॉजीचा प्राध्यापक आहे. रोज कमीत कमी 10 ते 15 केस आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहतोय. अवघ्या 5-5 वर्षाची लेकरं येतो, पण दरवाजात आज 1-1 तास उभी राहतात. का? माझ्या आईकडे गेलो, माझ्या आजीला राग येतोय, आणि मी जर आजीकडे गेलो तर माझ्या आईला राग येतोय, कारण 2 महिन्यापूर्वी आई आणि आजीत काहीतरी भांडण झालंय म्हणून घरात आई आणि आजी एकमेकांशी बोलत नाही.
महाराष्ट्रातल्या 5 वर्षाच्या लेकराची जर आज ही अवस्था असेल, तुम्हीच मला उत्तर द्या, इथं उभं राहून मी कोणतं मोक्ष कोणतं अध्यात्म सांगायचं? सगळ्यात मोठा वास्तव आहे. माझ्या बहिणीनं तुमच्या घरातला हा करता माणूस आपल्या शेतामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये राबतोय. अरे कोरोना आला ना, या कोरोनाच्या काळात काढलेलं कर्ज फेडायचं कसं? या विवेचने त्याला 1.5 वर्ष झोप लागली नाही. अरे खऱ्या अर्थानं कोरोना जर मला झाला, माझं काही झालं तर माझं कुटुंब रस्त्यावर येईल, म्हणून 1.5 वर्ष तो एकही दिवस सुखानं झोपला नाही. पण त्यानं तुम्हाला आजपर्यंत कधी बोलून दाखवलं नाही आणि कधी बोलून दाखवणारही नाही. पण तोच बिचारा दिवसभराचे काबड कष्ट करून संध्याकाळी दमून भागून जर घरी आला आणि तो जर आईच्या जवळ जाऊन बसला, तर बायको आपल्या मैत्रिणींना फोन करून सांगते, आमचे हे तसे चांगले आहेत पण जरा आईचे गुलाम आहेत. आणि तोच बिचारा राबला, संध्याकाळी दमून भागून घरी आला आणि तो जर बायकोच्या जवळ जाऊन बसला, तर आई शेजारी पाजारी जाऊन सांगते, दुसऱ्याच्या बांधावर 200 रुपयानं काम करून मी याला वाढवलं, पण काल बायकोन आली तर बायकोच्या पदराखाली गेला. शेवटी तुमच्या रोजच्या दोघींच्या भांडणाला कंटाळून तो म्हणतो, आईचाही पदर नको, बायकोचाही पदर नको, दोस्ती आपली जिंदगी हे चला कट्ट्यावर. आता संध्याकाळी 11:30च्या पुढचे कट्ट्यावरचे मॉडेल काही सोपे राहतात का दादा? निम्मे 90 हाणेल. घे चमचाभर, सभी दुखो की एक ही दवा, घे चमचाभर. त्यानं घेतली चमचाभर, तो आला डुलत घरी. चूक त्या मुलाची आहे. तुमच्या घरातलं वातावरण जर सात्विक असेल तर तुमची पुढची पिढी सात्विक घडेल, पण तुमच्या घरातलं वातावरण जर सात्विक नसेल तर पुढच्या 7 पिढ्यांची माती झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आज अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं इथं बसलेल्या प्रत्येक ताईनं जर आईंकडून कोणती गोष्ट घेऊन जायची असेल, ती सात्विकता आईने आपल्या कुटुंबामध्ये रुजवली. आईने खऱ्या अर्थानं कुटुंबातला तो एकसंधपणा जोपासला. कुटुंब प्रमुख म्हणून बाबांच्या निधनानंतर, म्हणजे 2006ला बाबांचं जाणं झाल्यानंतर खऱ्या अर्थानं यथार्थपणे त्यांनी तो संस्कारांचा वसा आणि वारसा आपली सुना असतील, आपली मुलं असतील, नातवंड असतील यांच्या अंतकरणामध्ये रुजवला. म्हणून तर आज या कुटुंबामध्ये आईंचा खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर अभिष्टचिंतन सोहळा म्हणजे 100 पूर्ण होते आहे. त्या आईने दिलेले संस्कार आहेत, म्हणून तर त्यांच्या लेकरांनी एवढा सुंदर सोहळा केला आहे. महाराज आईंनी आपल्या अंतकरणातली सात्विकता आपल्या लेकरांमध्ये संस्कारांच्या रूपानं दिली. म्हणून तर खऱ्या अर्थानं त्यांच्या लेकरांनी आज आईंची ही 100वी एवढ्या खऱ्या अर्थानं सुंदर पद्धतीने साजरी करत आहेत. कारण ती सात्विकता त्या कुटुंबाच्या पुढच्या पिढीमध्ये रुजली गेली. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आज साक्षात भगवान परमात्मा जेव्हा नजर टाकत असतील तर त्यांच्या अंतकरणामध्ये खऱ्या अर्थानं तो आनंदभाव निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण लक्षात घ्या, आता ही 6 भावंड आणि विशेषतत्वानं एकत्र आहे, एका मनानं एका विचारानं आहेत. म्हणून तर हा सोहळा आहे. घरातल्या 6 सुनबाई एका विचारानं एका मनानं आहेत, म्हणून तर हा सोहळा आहे. आता माझा प्रश्न महिला मंडळ तुम्हाला 2च आहेत. पहिला प्रश्न असा आहे, ती सात्विकता जर ह्या कुटुंबामध्ये नसती, प्रश्न शांतपणे ऐका, ती सात्विकता जर ह्या कुटुंबामध्ये नसती तर आईंच्या जीवनातला 100व्या वर्षी हा चेहऱ्यावरचा साक्षात ब्रह्मदेवतेप्रमाणे असताना आनंद असता का?
आणि जर ही सात्विकता या कुटुंबात नसती तर खऱ्या अर्थानं एवढा सुंदर सोहळा झाला असता का? मग तुमच्या घरात जर तुम्हाला वाटत असेल आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत चेहऱ्यावर आनंद असावा आणि आपल्याही जीवनात आपली 100 अशी साजरी व्हावी तर घरातला सात्विकपणा जपणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तो सात्विकपणा आज इथून जर जाताना काही घेऊन जायचं असेल तर आजींकडून एकच आशीर्वाद घेऊन जा की आजींनी ज्याप्रमाणे तो सात्विकता आपल्या कुटुंबामध्ये रुजवली ती सात्विकता इथून पुढच्या पिढीतही आपण आपल्या कुटुंबाकडे घेऊन जाऊ. एवढे वचन जरी तुम्ही आजींच्या चरणावरती घेऊ शकलात तर आजचा सोहळा सफल झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. कारण आजींचं जीवन जर पाहिलं तर यथार्थपण आहे. कारण लक्षात घ्या, मुलांनी हा सोहळा केला आहे कारण काय? धन्य माता पिता तयाची या, त्या मातेचे खऱ्या अर्थानं आईंचे ते संस्कार आहे. म्हणून त्या संस्कारांच्या बळावरती हा सोहळा होतोय. आणि आईंनी दिलेल्या कुटुंबातले हे संस्कार आहेत. कारण त्या कुटुंबातली ती सात्विकता आहे. म्हणून ती सात्विकता पुढच्या पिढीपर्यंत गेली. कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक. आज भगवंतालाही हर्ष वाटत असेल, लक्षात घ्या. कारण आईंचं जीवन यथार्थ त्यांच्या पुढच्या पिढीपर्यंत गेलेलं आहे. गीता भागवत करीती गीता भागवत करीती श्रवण, 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 गीता भागवत करीती श्रवण. आमचे सगळे स्वर गांधर्व ताल आणि टाळ महर्षींसाठी झाल्या पाहिजेत. लक्षात घ्या महाराज, आपण खऱ्या अर्थानं अभंगाच्या चिंतनाच्या पूर्वार्धामध्ये प्रापंचिक दृष्टीनं आईंचं महत्त्व पाहिलेलं आहे. खऱ्या अर्थानं आपण आई या शब्दाचंही महत्त्व पाहिलेलं आहे. पण आता आईंचा हा 100वी होत असताना आता खऱ्या अर्थानं प्रापंचिक दृष्टीनं आपण थोडंसं पुढं जाऊन पारमार्थिक दृष्टीनं जरी विचार केला तर आईंच्या जीवनाची यथार्थता आध्यात्मिक क्षेत्रातही पूर्ण झालेली आहे. कारण गीता म्हणजे भगवद्गीता खऱ्या अर्थानं आईंनी फक्त श्रवणच केली किंवा वाचली असं नाही, तर आईंचं जीवन तुम्ही बारकाईनं जर पाहिलं महाराज तर आई स्वतः भगवद्गीता जगल्यात. म्हणून हा त्यांच्या जीवनातला राजयोग आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण गीता भागवत करीती श्रवण, गीता का तर खऱ्या अर्थानं सोपं करून सांगतो महाराज. आता जरी तर भगवान विष्णू नवीन कोरो विमान घेऊन आले, विमानाचं या ठिकाणी लँडिंग केलं आणि त्यांनी इकडं पाहिलं, अरे वा माझ्याच नामाचा गजर करत आहात आणि मी तुम्हा सगळ्यांवर आज एवढा प्रसन्न आहे. कोण म्हणतंय? कोरडे महाराज नाही, कोण म्हणतंय? भगवान विष्णू. आज मी तुम्हाला सगळ्यांवर एवढा प्रसन्न आहे, आज मी तुम्हाला सगळ्यांसाठी हे नवीन विमान घेऊन आलोय. आपल्याला सदेह वैकुंठाला मी तुम्हाला नेणार आहे. कसं कसं? सदेह फक्त महाप्रसाद झाल्यावरती सगळ्यांनी येऊन विमानात. आणि आत्ता ज्या धर्ममंडपात आहे महाराज, खरं सांगा इथं मृत्यू आला तरी आपण खोटं बोलू शकतो का? आणि खोटं बोलल्यावर त्याचे वाईट परिणाम झाल्याशिवाय राहणार? मग मला सांगा किती जण बसायला तयार आहे विमानात? बोटवर करा. फक्त परत येणं होणार आणि इथं खोटं बोलता येणार. 5 मिनिटं थांबू लागलं तर विचार बदलला तर. मी ये म्हणून राहिले असं दिवसातून 3 वेळा म्हणणारी सुद्धा विमानात बसायला तयार. याचा अर्थ कसाही प्रपंच असू द्या तो सोडायला आम्ही तयार नाही. याचा अर्थ प्रपंचातूनच जर परमार्थाची कास धरायची असेल तर आम्हाला खऱ्या अर्थानं जीवनातला राजयोग जर प्राप्त करायचा असेल तर पहिला राजयोग सदेह वैकुंठ होता. पण तो आपल्याला
नको आहे. मग प्रपंचातून जर जायचं असेल तर प्रपंचात आम्हाला पहिला कर्मयोग साधावाच लागेल. कर्म तेव्हाच योग्य पद्धतीने साधला जाईल तेव्हा त्याला ज्ञानाची जोड असेल, तो ज्ञानयोग साधावा लागेल. आणि ह्या दोन्ही गोष्टी तेव्हा साध्य होतील जेव्हा अंतकरणात भक्तिभाव असेल. तो खऱ्या अर्थानं गीतेतला भक्तियोग आहे. आणि हे 3 योग या मृत्यूलोकात साधले तर साक्षात खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्या जीवनात आईंसारखा येणारा तो राजयोग आहे. मग आईने आपल्या जीवनात कर्मयोग साधला आहे असं तुम्ही म्हणताय. मग याला वास्तवता काय आहे लक्षात घ्या महाराज. दृष्टांत देतो म्हणजे सिद्धांत समजणं सोपं होईल. एकदा नारद मुनीने भगवान परमात्म्याला प्रश्न केला, देवा माझ्या श्वासागणित मी तुमच्या नामाची जपमाळ ओढतोय. मला खात्री आहे या सृष्टीच्या पाठीवर तुमचा सर्वश्रेष्ठ भक्त मीच आहे. आणि कहे गए श्याम सुंदर. भगवान परमात्मा उत्तरले, नाही नारद मुनी, या जगाच्या पाठीवर माझा सर्वश्रेष्ठ भक्त जर कोण असेल तो उत्तर भारतात राहतो ज्याचं नाव श्रीहरी आहे. नारद मुनींच्या डोक्यात मुंग्या आल्या. काय बोलताय देवा? अहो प्रत्येक श्वासागणित मी तुमच्या नामाची जपमाळ ओढतोय आणि तुम्ही असं म्हणताय तो श्रीहरी तुमचा परमभक्त आहे. काय उत्तर देवा? आणि भगवंताने सांगितलं, नारद मुनी तुम्ही स्वतः पाहून या. नारद मुनी निघाले, उत्तर भारतात आले. श्रीहरीच्या घराच्या बाजूला एक अजान वृक्ष होता. त्या अजान वृक्षावर जाऊन बसले आणि श्रीहरीचा दिनक्रम निहाळू लागले. श्रीहरी सकाळी उठला, अंघोळ झाली, दिवे लागण करायचा, नैवेद्य दाखवून खांद्यावर नांगर घेतला, शेतात निघून जायचा. संध्याकाळी घरी आला, नांगर बाजूला ठेवला, हातपाय धुतले, दिवे लागून करून देवाला नैवेद्य दाखवायचा, शांतपणे जेवण करून झोपी जायचा. 3 दिवस हा दिनक्रम पाहिला आणि 4थ्या दिवशी मात्र नारद मुनी काहीशा रागात वैकुंठात आले. देवा माझी चेष्टा करता होय? माझी चेष्टा चालवली होय? अहो तो श्रीहरी सकाळी एकदा तुमचं नाव घेतो आणि संध्याकाळी एकदा खऱ्या अर्थानं झोपताना तुमचं नाव घेतो. मी तर माझ्या श्वासागणित तुमच्या नामाची जपमाळ ओढतो, तरी तुम्ही म्हणताय तो श्रीहरी तुमचा परमभक्त आहे. उत्तर काय देवा? उत्तर हवंय मला. आणि भगवंतानं सांगितलं, नारद मुनी योग्य वेळ आली की नक्की उत्तर देईल. आणि नारद मुनी सांगितले, देवा जोपर्यंत तुम्ही मला उत्तर देणार नाही तोपर्यंत आता मी तुमचे चरण सोडणार नाही. शेवटी भगवंतानं सांगितलं, ठीक आहे उत्तरच हवंय ना, 1 मिनिट थांब. आणि भगवान परमात्म्यानं लक्ष्मी मातेला हाक मारली. लक्ष्मी माता धावत आल्या. एक समय आणि थोडं तेल घेऊन ये. लक्ष्मी माता समय आणि तेल घेऊन आल्या. भगवान परमात्म्यानं समय हातात घेतली, काठोकाठ तेलानं भरली आणि नारद मुनींच्या हातात दे सांगितलं, मुनिवर्य आता समोर ती पृथ्वी पाहताय ना, त्या पृथ्वीला तुम्हाला 7 प्रदक्षिणा पूर्ण करायच्यात. माझी फक्त एकच अट आहे, यातला एकही तेलाचा थेंब खाली पृथ्वीवर मात्र पडता कामा नये. नारद मुनी म्हटले, ठीक आहे देवा, पण आल्याबरोबर उत्तर आलं की लगेच देतो. आणि नारद मुनी निघाले. 1ली, 2री, 3री, 4थी, 5, 6, 7वी प्रदक्षिणा पूर्ण झाली आणि धापा टाकत नारद मुनी भगवान परमात्म्याच्या समोर उभे टाकले. देवा आलो बरं मी, आता उत्तर. आणि भगवान परमात्म्या सांगितले, नारद मुनी अहो किती घाई करताय, उसाचं तर घ्या. मला हे तर सांगा, ज्या पृथ्वीला तुम्ही 7 प्रदक्षिणा पूर्ण केल्या ती पृथ्वी कशी हो? वामन आणि वराह अवतारानंतर माझंही जाणं झालं नाही. आणि नारद मुनी डोक्याला हात लावला. काय विचारताय देवा? माझ्या हातात तुम्ही समय दिली, काठोकाठ तेलानं भरली आणि वरून तुम्ही असं सांगितलं यातला एकही तेलाचा थेंब खाली पडता कामा नये. मग माझं सगळं लक्ष त्या समयीवर आणि समयीतल्या तेलावर होतं. मग ती पृथ्वी पाहायला वेळ होताच कुठं? तर स्मित हास्य करत नारद मुनीकडे पाहत भगवान परमात्मा उत्तरले. मग नारद मुनी तुम्हीच सांगा बरं, माझा श्रीहरी तरी यापेक्षा वेगळं काय करतोय? या कलियुगामध्ये मृत्यूलोकामध्ये मी त्याला शेतकरी म्हणून जन्माला घातलं आहे आणि तो जर काळ्या ढेकळांमध्ये पंढरीचं राऊळ पाहत असेल आणि कांदा मुळा भाजी अबघी विठाई माझी, तो जर कांदा मुळा भाजीतच माझं रूप पाहून माझी सेवा करत असेल तो माझा परमोच्च भक्त होऊ शकत नाही का? आईंचं जीवन जर आपण यथार्थ पाहिलं तर खऱ्या अर्थानं काबाड कष्ट करत असताना त्यांनी काळ्या ढेकळांमध्ये पंढरीचं राऊळही पाहिलं आणि कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, त्यांनी कांदा मुळा भाजीतच पंढरीचा परमात्माही पाहिला. म्हणून तर 3 एकर क्षेत्रापासून तर खऱ्या अर्थानं 60 एकर क्षेत्रापर्यंतचा हा प्रवास त्या कष्टाच्या बळावरती आईने यथार्थ साधला. कारण काळ्या मातीमध्ये त्यांनी पंढरीचं राऊळ आणि पंढरीचा परमात्मा पाहिला. म्हणून तर त्यांनी गीतेतला पहिला योग आपल्या जीवनामध्ये यथार्थ साधला आणि तो म्हणजे कर्मयोग आहे. आईने आपल्या जीवनामध्ये साधलेला ज्ञानेश्वरीचा दुसरा योग म्हणजे ज्ञानयोग आहे. आता ज्ञानयोगाची व्याख्या माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामरानं काय करावी? ज्ञानयोग म्हणजे नेमकं काय आहे सोपं करून सांगतो म्हणजे समजणं सोपं होईल. 5 वर्षाचं एक लेकरू जर रांगत या ठिकाणी आलं आणि त्यांनी इकडं पाहिलं आणि सांगितलं की मी इथं बाजूला एक साप पाहिला, आपण विश्वास ठेवू का हो? आपण विश्वास ठेवणार नाही. एखादा व्यसनी व्यक्ती हालतडुलत त्या ठिकाणी आला आणि त्यानं खऱ्या अर्थानं सांगितलं मी येताना एक साप पाहिला, आपण विश्वास ठेवू का? आपण विश्वास ठेवणार नाही. पण एखादा ज्ञानी मनुष्य जर या ठिकाणी आला आणि त्यानं सांगितलं मी बाजूला एक सर्प पाहिला, तर आपण त्याच्यावर विश्वास ठेवणार. कारण आपण त्याच्यावर नाही, त्याच्या ज्ञानावर विश्वास ठेवणार. कारण मनुष्य या जगात स्वयंपूर्ण होतो तो ज्ञानाच्या बळावर होत असतो. आता आईंचे जर 4 चिरंजीव पाहिलं तर शेती क्षेत्रामध्ये फार मोठं स्थान त्यांनी निर्माण केलेलं आहे. एक चिरंजीव त्यांच्या आर्मी
रिटायर्ड आहेत. त्याचप्रमाणे जर पाहिलं तर 2 चिरंजीव इंजिनिअरिंगमध्ये आपण वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या उच्च पदस्थ आहे आणि स्वतः जर खऱ्या अर्थानं पाहिलं तर आपल्या कुटुंबाला एकसंध ठेवावं कसं, कुटुंबाला ज्ञानाची परिपूर्णता द्यावी कशी, याचं यथार्थ ज्ञान आईंकडं होतं आणि ज्ञानाशिवाय भविष्यात पर्याय नाही हे ओळखून त्याने आपल्या लेकरांना ज्ञानानं एवढं स्वयंपूर्ण केलं. आज ज्ञानाच्या बळावरती त्यांचे चिरंजीव वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या स्वतःच्या खऱ्या अर्थानं कर्तव्याचा झेंडा फडकवत आहे. हाच आपल्या आईंनी जीवनामध्ये साधलेला आपल्या जीवनातला गीतेतला दुसरा योग म्हणजे ज्ञानयोग आहे. आईंनी आपल्या जीवनामध्ये साधलेला यथार्थ गीतेतील तिसरा योग म्हणजे भक्तियोग आहे. आता भक्तीची व्याख्या माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामरानं काय करावी? भक्ती म्हणजे नेमकं काय आहे? भक्ती जर भुकेत आली आपण तिला उपवास असं म्हणतो. भक्ती जर अन्नात आली आपण तिला महाप्रसाद असं म्हणतो. भक्ती जर पाण्यात आली आपण तिला तीर्थ असं म्हणतो. तीच भक्ती प्रवासाला निघाली आपण तिला तीर्थयात्रा असं म्हणतो. ती भक्ती जर कृतीत आली आपण तिला सेवा असं म्हणतो. आणि तीच भक्ती जर मानवाच्या अंतकरणामध्ये रुजली तर मानवता हा वारकरी संप्रदाय अखिल कणा निर्माण होतो. आणि एकदा का अंतकरणामध्ये मानवता हा धर्म रुजला की आपल्याला प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये देव दिसायला लागतो. आणि त्या देवत्वाची पूजा करताना देव पाहावयासी गेलो देवच होऊन ठेलो, या नरदेहालाही देवत्व प्राप्त या मृत्यूलोकामध्ये होतं. आणि आईंचं यथार्थ जीवन जर पाहिलं तर एक रस्त्यानं चालणारा कुणीही असू द्या किंवा कुठेही कुठं खऱ्या अर्थानं भेटायला जाऊ द्या, पण कुणीही येऊ द्या, मग खऱ्या अर्थानं रस्त्यानं चालणारा व्यक्ती असेल पण दुपारची वेळ असेल तर खऱ्या अर्थानं त्याला हात धरून घरात आणल्याशिवाय, चहापाणी दिल्याशिवाय, खऱ्या अर्थानं जेवण दिल्याशिवाय आईंनी कधी जाऊ दिलं नाही. कोणत्याही गणगोत असू द्या, नातेसंबंध असू द्या, कोणाचा कोणताही कार्यभाग असू द्या, पण यथार्थपणे आईंनी आपल्या आयुष्यापर्यंतमध्ये खऱ्या अर्थानं आजही कालही आणि खऱ्या अर्थानं ज्या काळात सगळ्यात मोठी दुःखाची कालरात्र होती म्हणजे पाहायला गेलं तर जी सुरुवातीची गरिबीचा कालखंड होता, या काळामध्येही त्यांनी प्रत्येकाच्या अंतकरणामधला देव पाहिला ना, त्यांना आढळ असं स्थान दिलं. आणि म्हणून तर खऱ्या अर्थानं आईने आपल्या जीवनातला तिसरा योगही साधला आहे आणि तो म्हणजे भक्तियोग आहे. आणि हे 3 योग गीते ते आईंनी साधलेत. म्हणून तर खऱ्या अर्थानं उघड्या डोळ्यांसमोर आईंच्या जीवनातला हा 4था गीतेचा योग आहे आणि तो म्हणजे साक्षात त्यांचे 100 हा राजयोग आहे. आणि आईंचं जीवन जर पाहिलं तर यथार्थ भगवंताचं नाम मुखात आहे आणि त्याच भगवंत मानवाच्या अंतकरणातली मानवता हा धर्माचं पूजन, मानवता या धर्माचं पूजन आईंच्या अंतकरणातून झालं आहे. म्हणून तर देव पाहावयासी गेलो देवची होणं ठेलो, या नरदेहात त्यांच्या देहाला देवत्व प्राप्त झालं. आणि असे देवत्वाला जे जातात तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. आपण भैरवी घेऊ परी माझ्या दैवा पार नाही खऱ्या अर्थानं नियोजित वेळेमध्ये. कारण 4 चरणांचा भावार्थ पाहत असताना बोलण्याच्या ओघात जर एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर मुलगा या नात्याने मला क्षमा करा, योग्य वाटलं ते काळजात करून घ्या. पण जाताना मात्र एक गोष्ट माझ्या बहिणीने तुम्हाला हात जोडून आजच्या दिवशी सांगतो, कारण हा सोहळा होत असताना विशेष तत्वानं आभार त्यांचे म्हणजे आईंचे चिरंजीव असतील, कन्या असतील, याहूनही अधिक आज खऱ्या अर्थानं त्याचे आभार त्यांच्या नातवंड आणि नातींना द्यावे लागतील. कारण खऱ्या अर्थानं आजी हा जीवनातला परीस नातवंडांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. माझ्या बहिणींनो, खऱ्या अर्थानं जाताना तुम्हाला फक्त एक शेवटची विनंती करून जातो, या घरातल्या नातवंडांच्या अंतकरणामध्ये आजींबद्दल तो स्नेह, तो प्रेम आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर तो त्यांच्या मुलांनीही रुजवलेला आहे. म्हणून तर आईंच्या जीवनामध्ये हा सोहळा आहे. पण आजूबाजूला जर आपण नीट नजर टाकली तर आत्ता खऱ्या अर्थानं आम्ही शिक्षणानं आजच्या काळातली आमची ताई समृद्ध होऊ लागली. आम्ही शिक्षणानं लाखाच्या पॅकेजपर्यंत पोचलो, पण या लाखाच्या पॅकेजपर्यंत पोचत असताना कुठंतरी प्रायव्हेसी या शब्दाला आज अधिक महत्त्व दिल्यानं एकत्र कुटुंब व्यवस्थेला कुठेतरी ग्रहण लागलं आहे, शोकांतिक आहे. आणि म्हणूनच आज कुटुंब व्यवस्थेमध्ये आजी आणि आजोबा हे आडगळीचं स्थान अनेक कुटुंबात निर्माण झाले. माझ्या बहिणीनं जाताना तुम्हाला फक्त एक विनंती करून जातो, एक वेळ तुम्ही तुमच्या सासूसासऱ्यांना उपाशी ठेवलं तरी चालेल, पण हात जोडून एक विनंती मात्र करून जातो, तुमच्या घरातल्या खऱ्या अर्थानं त्या आजी आजोबांना त्यांच्या नातवंडांपासून कधी दूर करू नका. कारण एक वेळ घरातले आजी आजोबा जेवायला नसतील तरी आनंदानं जगतील, पण जर घरामध्ये नातवंडांचं प्रेम त्यांना मिळालं नाही तर ते मेल्याहून मेल्यासारखे जिवंतपणे होतील. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. कारण आजी आजोबांच्या जीवनामध्ये त्यांच्या जगण्याचा शेवटचा आधार आणि त्यांच्या जगण्याची सगळ्यात मोठी प्रेरणा जर कोण असेल ती म्हणजे त्यांची नातवंड असतात. आणि नातवंडांच्या जीवनामध्ये संस्कारांचं मोठं विद्यापीठ, प्रमुख विद्यापीठ जर कोणतं असेल ते म्हणजे त्यांच्या आजी आजोबा असतात. पण आज खऱ्या अर्थानं अशी कुटुंब फार कमी पाहायला मिळतात का ज्या कुटुंबांमध्ये आजींना आणि आजोबांना घरातलं एवढं मोठं स्थान असतं. आज अनेक कुटुंब अशी आहेत, आजी आजोबा कोपऱ्यात आहेत. लक्षात घ्या, ज्या घरात आजी आजोबांना सन्मानाचं स्थान नाही त्या घरातली मुलं कधी बिघडल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या घरात आजी आजोबांना सन्मानाचं स्थान आहे, समाज कितीही बिघडू द्या त्या घरातली लेकरं घडल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. पण आज शिक्षणानं आम्ही समृद्ध झालो.
कुठंतरी लाखाच्या पॅकेजपर्यंत पोचलो, कुठं शहरातल्या 1 RK 1 BHK 2 BHK या फ्लॅट संस्कृतीमध्ये घरफुटून गेलो. आणि म्हणून तर आजी आजोबा अडगळीत जाऊ लागले. म्हणून तर आता ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये छोटी छोटी नातवंडंसुद्धा आपल्या आजी आजोबा भेटण्यासाठी खऱ्या अर्थानं तरसून जातात. म्हणून तर आपल्या शिकलेल्या मॉडर्न मम्माचा हातात घेऊन काकुळतीला येऊन आमची लेकरं आता आईला सांगतायत, उद्या परवा सुट्टी आहे पटकन येऊ जाऊन, उद्या परवा सुट्टी आहे पटकन येऊ जाऊन, चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. त्यांच्या थरथरणाऱ्या काठीला बळ मिळतं बघ, त्यांच्या थरथरणाऱ्या काठीला बळ मिळतं बघ, त्यांच्या अंधुक झालेल्या नजरेला आभाळ मिळतं बघ. थोडा तिचा प्रकाश करू आपण 2 रात्री राहून, चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. त्यांच्या खरभरीत झालेल्या हातानं निघतात म्हणती खाकरं, त्यांच्या खरभरीत झालेल्या हातानं निघतात म्हणती खाकरं, पण त्याच हातांनी जगवलीत ना ग आजपर्यंत कितीतरी पाखरं. एका तासाठी आपण पाखरं व्हायला जाऊ, चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. अगं हीच आपली दिवाळी समज जाणं आणि येणं, हीच आपली दिवाळी समज जाणं आणि येणं. कारण सिमेंटमध्ये रुतून बसलंय ग आता त्या गावचं बेणं. असं कोणतंच झाड नसतं जे स्वतः मुळं टाकतं खाऊन, चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. अगं फोनवरती त्यांच्या खोकलण्याचा तुला आवाज येत नाही, अगं फोनवरती त्यांच्या खोकलण्याचा तुला आवाज येत नाही. हॅलो हॅलो म्हणत अलगत फोन कट करते, आजी आजोबांसोबत मला बोलायला सुद्धा देत नाही. अगं डोळे त्यांचे आसुसलेत ग माझ्यासाठी हिरवा चष्मा लावून, चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. अगं गाडी नको आजोबांच्या पाठीवर मी खेळेल, गाडी नको आजोबांच्या पाठीवर मी खेळेल, नक्कीच तेव्हा त्या आत्म्याला खरा मोक्ष मिळेल. अगं चल ना ग त्या पंढरीला येऊ पवित्र होऊन, चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन, आजी आजोबांकडे घेऊन. त्या आजी आजोबा म्हणजे घरातले प्राण आहेत, ते आमच्या पंढरी नावातल्या घरातले विठ्ठल आहेत, ते जपा एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. कारण हा फक्त अभिष्टचिंतन सोहळा नाही तर समस्त ग्रामस्थांसाठी पै पाहुण्यासाठी हा खऱ्या अर्थानं प्रेरणेचा सोहळा आहे. आणि अशा अर्थानं आज दयाघना परमेश्वराला जाताना एक विनंती करतो, ए दयाघना परमेश्वरा, आईंच्या जीवनातले काबाड कष्ट एवढे आहेत की त्या कष्टाच्या खऱ्या अर्थानं, कारण पाहिला गेलं तर हे कष्ट करत असताना अत्यंत म्हणजे उतार वयाच्या उत्तरार्धामध्ये सर्वाधिक मताधिक्य घेऊन निवडून येणाऱ्या सदस्य, बरोबर ना, म्हणजे खऱ्या अर्थानं फक्त घर नावाचं कुटुंब नाही तर समाज नावाच्या कुटुंबामध्येही आजी आणि आई या नावानं परिचित असणारे एक आदर्श व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं हा सोहळा बसलेल्या प्रत्येकासाठी प्रेरणेचा आहे. त्यांचं जीवन म्हणजे तुमच्या माझ्यासाठी विद्यापीठ आहे. त्या विद्यापीठातून जेवढं ज्ञान घेता येईल तेवढं ज्ञान घ्या, आपल्या अंतकरणामध्ये रुजवा आणि आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत ते घेऊन जा एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं आईंच्या चरणावर या ठिकाणी नम्रतापूर्वक दंडवत अर्पित करतो. दयाघना परमेश्वरला एकच विनंती करतो की आईंची जशी आता 100वी झाली अशी खऱ्या अर्थानं 125 वर्षांचं त्याचं आयुष्य, त्या दिवशी खऱ्या अर्थानं एवढा सुंदर सोहळा सगळ्या चिरंजीवांनी करावा आणि भगवान परमात्म्यानं त्यांना तेवढं उदंड असं आयुष्य द्यावं ही भगवान परमात्म्या चरणावर या नामसंकीर्तनातून अपेक्षा व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं समस्त आमचे स्वरकंठमणी ताल महर्षी, मोठ्या माणसांचा मोठेपणा तुमच्या रूपानं मला नेहमी पाहायला मिळतो. कमी वेळेत मला दंडवत अर्पित करतो. दादा आपले मनपूर्वक या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. समस्त आयोजकांचे ऋण या ठिकाणी व्यक्त करतो. बोलण्याच्या ओघात जर एखादा चुकीचा शब्द गेला असेल, मुलगा नात्याने मला क्षमा करा, योग्य वाटलं ते काळजात करून घ्या एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थानं माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. चाल म्हणा शेवटी. तू का म्हणे माझा घडतांची सेवा, तू का म्हणे माझा घडतांची सेवा,
मने मज घडो त्यांची सेवा परी माझ्या देवा पार नाही परी माझ्या देवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक तयाचा हरिक वाटे वाटे देवा आ वाटे देवा वाटे देवा वाटे 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 देवा सारे गप गप धप मगरे घरे रे सा सारे गप गप ध ध ध ध नि ध प पद नि 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 ध नि सा रे सा आ देवा वाटे वाटे देवा वाटे देवा याचा हरिक वाटे देवा याचा हरिक वाटे देवा त्याचा हरिक वाटे 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 देवा त्याचा
कन पुत्र होती जे जातिका कन पुत्र जे विठाल रे वेडे वाकुडे राज महाराज राज महाराज आत्ता ज्यांनी सुंदर अशा गोड आवाजामध्ये कीर्तनरूपी सेवा दिली असे वारकरी संप्रदायाचे भूषण युवा कीर्तनकार या ठिकाणी सन्माननीय निलेशजी महाराज कोरडे, त्यानंतर यात तोलामोलाचे साथ देणारे सर्व गायक वृद्ध आणि खऱ्या अर्थानं आपण ज्यांचा अभिचिंतन सोहळा करण्यासाठी उपस्थित राहिलोत सर्वच मान्यवर. या ठिकाणी निलेश महाराज आपलं कीर्तन फक्त आम्ही यूट्यूबवरती आणि ह्याच्यावरती सर्च करून आजपर्यंत ऐकत होतो, परंतु या ठिकाणी तांदळी दुमालाचं आमचं भाग्य आहे की एवढ्या पाड्या आवाजामध्ये 2 तास कीर्तन चालत असताना आई शब्दाच्या पलीकडे आपण कुठेही गेलं नाहीत. आई शब्दावरतीच आपण 2 तास कीर्तनरूपी सेवा दिली. अतिशय प्रत्येकाच्या मनामध्ये आणि प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणण्याचं काम आपल्या माध्यमातून या ठिकाणी कीर्तनरूपी सेवा देत असताना झालं. प्रत्येकाच्या डोळ्यासमोर आई ही व्यक्तिरेखा आणि आईचं असलेलं प्रेम हे सगळं आपल्यासमोर या ठिकाणी उभा करण्याचं काम या ठिकाणी कोरडे महाराजांनी केलं. खऱ्या अर्थानं आमचं भाग्यवंत गाव आहे की या ठिकाणी दांगडे कुटुंबियासारखं कुटुंब या ठिकाणी एवढं मोठं कुटुंब आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं आज तुम्ही सांगितलं तर कुटुंब व्यवस्था पाहिली तर या ठिकाणी कुटुंब व्यवस्था आज खऱ्या अर्थानं एकदम लोप पावत चाललेली आहे. एकत्रित कुटुंब व्यवस्था या ठिकाणी कुठेही राहिलेली नाही, परंतु या ठिकाणी नातू असतील, या ठिकाणी पंतू असतील, या ठिकाणी सगळे मुलं असतील, यांनी या ठिकाणी अक्काचा या ठिकाणी शताब्दी वर्ष या ठिकाणी सोहळा अभिचिंतन सोहळा या ठिकाणी आयोजित केला. या ठिकाणी आमचे राऊत महाराजांनी सांगितलं की या ठिकाणी खऱ्या अर्थाने 3रा सोहळा ते म्हटले तर आपल्या तांदळीमध्ये सुद्धा या ठिकाणी 2रा सोहळा म्हणावा लागेल. या अगोदर आपल्या माणिकराव भोस पाटलांचा या ठिकाणी त्यांनी 100वीच्या अगोदरचा या 85चं त्यांनी सप्तप्रती या ठिकाणीचा सोहळा आयोजित केला होता. त्याच्यानंतर या ठिकाणी 100वी पार करण्यासाठी सुद्धा त्यांचे मुलंसुद्धा भाग्यवान लागतात आणि त्यांची आईसुद्धा भाग्यवान लागते, कारण 100 वर्ष पूर्ण करून त्या मुलांनी आईची 100वी पूर्ती करणं साजरी करणं हे आमच्या दृष्टीने आमच्या गावच्या दृष्टीने एक भाग्य आहे. अशा एक थोर मातेच्या अक्काच्या जीवनावरती महाराजांनी कुठलाच पैलू ठेवलेला नाही. अक्कांचं वैशिष्ट्य एवढे सांगेल की आपण महाराज ज्याप्रमाणे सांगितलं वस्तीवरती जाताना कुणीही जाऊ द्या आणि अक्काने पाहिलं तर अक्काने त्याला हाताला धरून नेऊन तोंडावरती हात फिरून चहा आणि जेवण घातल्याशिवाय कुठं जाऊन दिलं ना. अशी एक आदर्श माता आज 100वी पूर्ती करते. त्याच्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना आपल्या ग्रामस्थाच्या वतीने पुढे शुभेच्छा देतो आणि यांना ठिकाणी शब्दरूपी अभिचिंतन सोहळा करण्यासाठी या ठिकाणी शब्दरूपी शुभेच्छा देण्यासाठी जनता मी या ठिकाणी नामोल्लेख करीन. त्यांना विनंती की आपण 2-2 मिनटामध्ये या ठिकाणी शुभेच्छा द्यावी अशी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. या ठिकाणी सर्वप्रथम आमचे सहकारी मित्र आणि सामाजिक कार्यकर्ते नवनाथरावजी भोस यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी पुढे यायचं आहे. आणि सर्व मान्यवराला विनंती आहे की आपण या ठिकाणी अन्नदानाचा घेतल्याशिवाय कुणी जाऊ नये असे आपल्याला आग्रहाची विनंती. फक्त 3च शब्दरूपे या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा घ्यायच्या आहेत, त्यानंतर हे कार्यक्रम संपणार आहे. हरिभक्त पारायण निलेश महाराज कोरडे. लेकुराचे हितवाहे माऊलीचे चित्त आईशी कळवळ्याच्या जाती करी लाभाविन प्रीती. या विश्वामध्ये मुलाचं हित जपणारे एकमेव असतील ते म्हणजे आई आणि वडील. त्यापैकी या आई आसराबाई गंगाराम दांगडे मावशी यांचे या ठिकाणी 100वी शताब्दीबद्दल या ठिकाणी हरिभक्त पारायण कोरडे महाराजांनी आईचा महिमा उत्कृष्ट प्रकारे या ठिकाणी सांगितला. या ठिकाणी 100 माणसं असली 100पैकी जरी त्यापैकी 10 जणांना जरी त्यातून घेतलं तर या ठिकाणी हे महाराजाचं कीर्तन साध्य झालं असं या ठिकाणी म्हणता येणार. या ठिकाणी आकांनी या ठिकाणी शून्यातून विश्व निर्माण केलं. या ठिकाणी आकांनी कुठे बी या ठिकाणी गाठ पडली तर पाठीवरून हात फिरवणे तोंडावरून हात फिरवणे ह्या आकाचा स्वभाव होता. या ठिकाणी आकाच्या पाठीमागे या ठिकाणी 6 मुलं आहेत. या ठिकाणी चंद्रमान असतील, उमेश असतील, दौलतराव असेल, त्याचबरोबर एक मेजर मोहनराव, त्याचबरोबर 2 इंजिनियर धनंजय आणि या ठिकाणी संतोषराव व 3 मुली. त्याच ठिकाणी लक्ष्मी असेल, इंदुबाई असेल, मंदाबाई असेल, या 3 मुली. संपूर्ण दांगडे कुटुंब या ठिकाणी
आकाच्या पुढील 100व्या शताब्दी आणि पुढील 125 वर्ष या ठिकाणी त्यांनी साजरं करावं एवढीच पुढील भावी वाटचालीची शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. यानंतर तांदळी दुमालाचे विद्यमान उपसरपंच सन्मान्य राजेंद्रजी भोस या. त्यानंतर दोन मिनटात द्या. काय हरिभक्त पारायण निलेश महाराज कोरडे आमच्या गावच्या मातोश्री असराबाई गंगाराम दांगडे अक्का यांचं आज 100 वर्षामध्ये प्रदानपण होत आहे. त्यांना मी आपल्या सर्व आणि आमचे मार्गदर्शक सन्मान्य अशोक नाना शेळके नानांना विनंती की आपण शुभेच्छा देण्यासाठी पुढे यायचं आहे. आज या ठिकाणी आमच्या मावशी आसराबाई गंगाराम दांगडे उर्फ अक्का यांचा शताब्दी पूर्ती अभिष्टचिंतन सोहळा या ठिकाणी दांगडे परिवाराच्या वतीनं संपन्न होत आहे. या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी कीर्तनरूपी सेवा देणारे हरिभक्तपरायण निलेश महाराज कोरडे, सर्व गायक वादक, दांगडे परिवार, त्यांचे सर्व नातेवाईक आणि तांदळी दुमाला ग्रामस्थ या ठिकाणी. खरं तर आकाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आका 2 अर्थानं या ठिकाणी मी भाग्यवान समजतो की या ठिकाणी वयाची 100वी पार करत असताना अगदी निरोगी, कुठल्याही प्रकारची गोळी चालू नसताना, ना BP ना शुगर, अशा पद्धतीनं आकानं 100वी पार केलेली आहे. 100 वर्ष निरोगी आयुष्य आकाला लाभलं आहे आणि याचं सर्व श्रेय आकाने जे आयुष्यामध्ये केलेलं जे कष्ट आहे, प्रामाणिक जी सेवा आहे याच्याकडं जातं. आणि दुसरी गोष्ट, महाराज तुम्ही जो कीर्तनरूपी सेवेसाठी जो अभंग निवडला होता, कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हारिक वाटे देवा, या उक्तीप्रमाणे खरंच जर परमेश्वराला या गोष्टीचा हेवा वाटत असेल तर या ठिकाणी अक्कांनी जे संस्कार त्यांच्या कुटुंबावरती दिलेले आहेत, त्यांच्या नातेवाईकावरती दिलेले आहेत, ते संस्कारक्षम पिढी या ठिकाणी अक्कांनी घडवली. आणि या गोष्टीचाही आम्हाला खऱ्या अर्थाने या ठिकाणी अभिमान वाटतो. या ठिकाणी आपण बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी समाजात पाहतो, वाचतो. पुण्यामध्येच घडलेली गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. 2 वर्षापूर्वी मुलगा उच्चपदस्थ, लेक सून अमेरिकेत सर्व्हिसला, आईवडील या ठिकाणी पुण्यात राहत होते आणि मुलगा तिकडून आला आणि म्हटला की आपल्याला आता तुम्हाला मी फॉरेनला घेऊन जातो म्हणून, इथं तुमची चांगली सोय लागत नाही. जी काय प्रॉपर्टी होती ती सर्व प्रॉपर्टी त्या ठिकाणी त्यांना विकायला लावली. प्रॉपर्टी विकून आपण रेल्वेने मुंबईला जाऊन मुंबईने विमानानं आपण परदेशात जायचं या पद्धतीनं सांगितलं. रेल्वे स्टेशनवरती घेऊन आले आणि रेल्वे स्टेशनवरती त्यांना सोडून तसेच ते परदेशात निघून गेले. अशी पिढी आपण या ठिकाणी पाहतोय. आणि ह्याही परिस्थितीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे संस्कार या ठिकाणी या मुलाबाळावरती अक्काने घडवले आणि ते संस्कार त्या ठिकाणी त्यांच्याही लेकी, नातवंड, मुलं, बाळं, सुना या सर्वांनी टिकून ठेवले. आणि या गोष्टीचा खऱ्या अर्थानं अभिमान वाटतो. अक्का अतिशय प्रेमळ, कधी भेटली तर गालावरून तोंडावरून हात फिरवल्याशिवाय अक्का कधी पुढं जाऊ द्यायची नाही. वास्तविकपणे घरच्यांची चौकशी करायची, मुलांचं काय चाललं आहे, मुलीचं काय चाललं आहे याची चौकशी करायची. आणि म्हणून अक्का ज्यावेळेस भेटेल त्यावेळेस मला माझ्या आईची आठवण झाल्याशिवाय राहत नसायची. या ठिकाणी अक्काला तिच्या दीर्घ आयुष्यासाठी मी या ठिकाणी शुभकामना परमेश्वराकडे मागतो. आणि अक्काचे आशीर्वाद याच पद्धतीने आमच्यावरती, दांगडे परिवारावरती आणि संपूर्ण नातेवाईक आणि गावावरती कायम राहोत अशी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. हरिभक्तपरायण कोरडे महाराज अक्काच्या शताब्दी पूर्तीनिमित्त जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी आपल्या गावातील एक मागच्या वर्षी रवी गुरुजी यांनी 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर एक आपल्या आईवडिलांचं केलेला हा एक सोहळा आणि त्यानंतर अक्काला 100 वर्ष नंतर मला वाटतं आहे तांदळीमध्ये कुलकर्णी काकानंतर पहिलाच हा सोहळा असेल ज्याच्या घरी आजी आजोबा आणि आईवडील आनंदात असतात. त्या ठिकाणी त्या कुटुंबाला कोणत्याच गोष्टींची कमतरता नसती. अक्कांच्या बाबतीत सांगण्यासारखं भरपूर आहे, परंतु
या ठिकाणी माझ्या अगोदर अशोक नानांनी इतर वक्त्यांनी प्रकाश टाकलेलाच आहे. अक्काच्या बाबतीत जर सांगायचं झालं परत एकदा तर अक्कासारखं व्यक्तिमत्व पूर्ण कुटुंबावर छाप असणारं एवढंच नाही तर समाजामध्ये सर्वांसाठी प्रत्येक कार्यक्रमामध्ये आग्रहानं काम करणारी ही अक्का या ठिकाणी आपल्याला आज 100 वर्ष पूर्ण करत आहेत. मी ईश्वरचरणी अशी प्रार्थना करतो की अक्काला अजून 25 वर्ष आयुष्य लाभो. या ठिकाणी या शुभेच्छा देतो माझ्या परिवाराच्या वतीने, या माझ्या विद्यालयाच्या वतीने आणि श्रीगोंदा तालुका ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, या तालुक्याचे आमदार माननीय बबनराव पाचपुते मित्रमंडळीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.